सरांचं MD हे सायन आयुर्वेद महाविद्यालयातून सायन आयुर्वेद महाविद्यालयातून सरांचं MDचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. सरांचा जो डिप्लोमा आहे अष्टांग योगाचा तो टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून झालेला आहे. तसेच सर MA संस्कृत हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी MA संस्कृतची पदवी घेतलेली आहे. याशिवाय सरांचं माधवप्रिया आयुर्वेद क्लिनिक हे 2 शाखांमध्ये चालतं. त्यातली एक शाखा घाटकोपर येथे आहे, तर दुसरी शाखा कांदिवली येथे आहे. सर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कोल्हापूर येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण जातात. सरांचा आयुर्वेदातला 16 वर्षांचा व्यवसायाचा आणि अध्यापनातला अनुभव आहे. सरांनी वेगवेगळे आजार आपल्या प्रॅक्टिसमध्ये यशस्वीरित्या हाताळतच. त्याशिवाय सरांना गाणं म्हणण्याची आणि क्रिकेटची खूप आवड आहे आणि त्याच्यातलं उत्तम त्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार सुद्धा आहे. सर वेगवेगळ्या माध्यमातून वैद्यांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि या मार्गदर्शनाचाच भाग म्हणून ते वेगवेगळ्या प्रतियोगितांमध्ये आणि श्लोक पाठांतर, निबंध स्पर्धा अशा मध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात. तसेच त्या अनेक ठिकाणी या आयुर्वेदाला सहाय्य करणाऱ्या अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये स्वतःही ॲक्टिव्हली भाग घेत असतात. या सगळ्याचा भाग म्हणून एक अत्यंत सुंदर आणि चांगली गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे सरांचे जे ज्ञान आहे त्याच्याविषयी त्यांच्याच विद्यार्थ्यांकडून लिहिलेली 2 पुस्तकं सुद्धा प्रकाशित आहेत. त्याचं नाव आहे गुरु शिष्य बोध भाग 1 आणि गुरु शिष्य भाग बोध 2. अशा या एकूणच अष्टपैलू व्यक्तिमत्वाकडून आज आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. मी सरांना विनंती करते की आता फार वेळ न घालवता आपण आपलं आजचं जे एकदम इंटरेस्टिंग लेक्चर आहे ते सुरू करूयात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद शुभंकर सर. आपण आपलं जे लेक्चर आहे ते सुरू करण्याच्या आधी गुरुवंदना करून लेक्चरची सुरुवात करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वात प्रथम तर आयुर्वेद व्यासपीठ पनवेल शाखेचं मी आभार मानतो की त्यांनी मला हे लेक्चर घेण्याची जी काय ऑपॉर्च्युनिटी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आजचा जो विषय आहे तर तो रसप्रदूषित विकार आणि त्यांची चिकित्सा. तर आता शुभंकर सरांनी जसं सांगितलं की आहार रस जो आहे तो आहार रस शरीरामध्ये पचन झाल्यानंतर आहार जो पचन झाल्यानंतर त्याच्यावर धातुवाग्नीची क्रिया होऊन रसधातू तयार होतो. तर हा रसधातू म्हणजे आपल्याकडे जे सप्तधातू सांगितले तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हा रसधातू जो आहे तर तो रसधातू हा सगळ्यात पहिला आहे. कसं असतं जी व्यक्ती पहिली असते आणि जी लास्ट असते तर त्यांचं महत्व जरा शरीरामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा खूप जास्त असतं. तर त्यातला जो रस जो आहे तर तो पहिलाच आहे आणि तो तेवढाच महत्वाचा आहे. तर त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या कंडिशन आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकतात आणि ऍक्च्युअल रसधातू म्हणजे आपण नक्की काय पकडायला पाहिजे. आता कसं होतं की आपल्याकडे बरेचसे रसधातू जन्य आजार जे आहेत ना ते चरक शोषतो वाग्भटामध्ये वर्णन केलेले. पण प्रॅक्टिसमध्ये बघताना आपण आता जसं बघतो की आपलं मॉडर्न सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये बसल्यानंतर आपल्याला सुद्धा बऱ्याच प्रकारच्या रसधातू विकृती असणाऱ्या आजारांचा आपल्याला समावेश आपल्या चिकित्सेमध्ये करावा लागतो. किंबहुना आपल्याकडे त्या टाईपचे पेशंट येतच असतात. आपण त्यांची थोडक्यात माहिती जी आहे ना ती आजच्या लेक्चरमध्ये घेऊया. याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर मी जे काही सांगणार आहे तुम्हाला तर त्या तुम्ही आधी सुरुवातीला ऐकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर त्या तुम्ही लेक्चरच्या नंतर एक साधारण 10 मिनिटाचा अवधी ठेवलेला आहे शुभंकर सरांनी. तर त्या पद्धतीने आपण तेव्हा डिस्कस करूया. आता सुरुवात जी करायची आपण तर त्या सुरुवातीलाच बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही अगदी BMS फर्स्ट वर्षापासून किंवा अगदी बेसिक लेवल पासून शिकत आहात की रसधातू म्हणजे काय किंवा शरीरामध्ये तो सतत वाहत असतो. तर आपल्याकडे कसं आहे की रस आणि रक्त हे 2 धातू जे आहेत ना हे सतत शरीरामध्ये वाहत असतात. बाकीचे धातू जे आहेत तर त्यांच्यामध्ये स्थूलता जी आहे ना ती जास्त आहे. त्यामुळे हे जे धातू आहेत रस आणि रक्त यांच्यामध्ये द्रवत्व जे आहे ना ते जास्त प्रमाणात आहे
तसं निरुक्ती तुम्ही बघू शकता की सुश्रुतानी अहर गच्छती इति तो रसः, म्हणजे सतत शरीरामधनं बाहेर शरीरामध्ये वाहतोय असा रसधातू असं सांगितलेलं आहे. हृदयात कृष्णम शरीरम अरहर तर्पयती वर्धयती धारयती यापयतीच्या अदृष्ट हितुकेन कर्मा, असा एक सुश्रुतामध्ये रेफरन्स आपल्याला मिळतो की हृदयामधून जो काही शरीरामध्ये अव्याहतपणे जो वाहणारा जो धातू आहे किंवा जे काही द्रव आहे तर त्याला त्यांनी रस असं म्हटलेलं आहे. खाली जो रेफरन्स आहे त्याच्यामध्ये अग्नीशी संबंध आहे, म्हणजे अग्नी जर ज्या पद्धतीचा अग्नी असेल त्या पद्धतीचं शरीरामध्ये रसधातूचं वहन ज्यानं ते होत असतं, म्हणजे शब्दार्थी जलसंतान होत हे जे सांगितलेलं ते अग्नी संबंधित आहे. तर त्या रसधातूशी म्हणजे रसधातू कसा शरीरामध्ये वाहू शकतो, म्हणजे अग्नी सम असेल, विषम असेल किंवा ज्या पद्धतीचा अग्नी असेल त्या पद्धतीचं वर्णन त्यांनी सुश्रुतांनी केलेलं आहे. आता प्रमाण हा जो प्रकार आहे तर त्या प्रमाणामध्ये कसं होतंय की आपण तुम्ही बघू शकता की प्रमाण हा जो सांगितलेला रसधातूचं तर ते 9 अंजली प्रमाण घेण्याचं सांगितलेलं आहे. रक्तधातूचं 8 अंजली सांगितलेलं आहे. उदक जे आहे ना ते 10 अंजली सांगितलेलं आहे. याचा प्रमाणाचा विशेष काय असू शकतो, तर प्रमाण जर तुम्ही बघितलं ना तर द्रव स्वरूप हा धातू आहे. म्हणजे शरीरातली द्रवता जी आहे ना ती द्रवता मेंटेन करण्यासाठी आपल्याला रसधातू जो आहे ना तर तो खूप महत्वाचा आहे. तर तो द्रवभाग काय आहे, तर तो द्रवभाग हा जसा शरीराला म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये रसाने रक्ताचा आहे तसा तो द्रवभाग जो आहे ना तो मेदासाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. काय होतं जेव्हा मेद कसा तयार होतोय तर स्वतेजांबू स्निग्ध स्निग्ध स्वतेजांबू स्निग्ध मुद्रिक्तम मेदोअग्नी जे आहे ते म्हणजे मांसाचा जो काय मांस धातू जो आहे तर त्याच्यावरती तेजाची जी काय प्रक्रिया होते आणि अंबू म्हणजे द्रवाची जी काय प्रक्रिया होते त्याच्यातनं जे स्निग्ध भाग जो उत्पन्न होतोय तर तो म्हणजे मेद असं सांगितलेलं आहे. तर शरीरामध्ये मेद तयार होत असताना उष्णता आणि द्रवता ह्यांचा भाग जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे. जर ते उष्णता आणि द्रवतेचं जर प्रमाण बिघडलं तर त्याच्यामध्ये मेदधातू बिघडू शकतो आणि संप्राप्ती जी आहे ना तर ती संप्राप्ती जास्त खराब होऊ शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे किडनी फेल्युअरचे पेशंट. हे मी आता मुद्दाम मेन्शन करण्याचं कारण असंच आहे, कारण मी आता बरेच किडनी फेल्युअरचे जे पेशंट बघतोय ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे द्रवगुण आणि उष्णगुण ह्याचा जो काय जे काही गुणोत्तर आहे ना, जे बिघडतंय, तर त्याचा परिणाम म्हणूनच हा प्रकार जो आहे ना, तो आपल्याला जास्त प्रमाणात दिसतोय. तर मला वाटतं, की हा जो द्रवगुण आहे किंवा हा रसधातू जो आहे, जो द्रवस्वरूप आहे, त्याचं प्रमाण शरीरातलं जर प्रॉपर राहिलं, तर आपोआपच त्याचा परिणाम जो आहे ना, तो मेदावरती होईल. आता तुम्ही बघत असाल की मांस धातूला जर उष्णता दिली तर त्याचा तवंग स्वरूप म्हणजे वरती आता मांस जर आपण हे केलं म्हणजे शिजवलं तर त्याचा तवंग स्वरूप ज्या पद्धतीने स्नेह उत्पन्न होतोय तर तो जो द्रवातला जो स्नेह आहे ना तो मेदोधातू सांगितलाय. पण त्याच्यासाठी ते द्रव जो आहे ना तो त्याच्यात प्रॉपर पद्धतीने टाकलेला असावा तरच तो स्नेह जो ना तो चांगला उत्पन्न होईल. त्यामुळे शरीरात सुद्धा जो द्रव धातू आहे तो जर चांगला असेल म्हणजे जर जे काय संपूर्ण शरीरामधलं जे वहन आहे ते द्रव धातूचं जर चांगलं असेल तर आपोआपच त्या पद्धतीने तयार होणारा स्नेह जो आहे जो पुढे मज्जेचा सुद्धा सूक्ष्म स्नेह म्हणून सांगितलेला आहे मेदधातूचा तर तो सुद्धा उत्तम पद्धतीने तयार होईल. असं जर झालं तर द्रव आणि उष्णतेचं स्नेह जे गुणोत्तर जर चांगलं राहिलं तर बरेचसे व्याधी शरीरातले म्हणजे शोथासारखा आजार आहे किंवा पांडूसारखा आजार आहे ज्याच्यामध्ये स्वल्प रक्त मेद असतो असं सांगितलंय. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या नॉर्मल राहायला मदत होईल. त्यामुळे रसधातूचं हे प्रमाण जे आहे ना ते पण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. नेक्स्ट आपण वळूया कर्माकडे. रसतुष्टीम प्रीणनम रक्तपुष्टीमच करोती म्हणजे सुश्रुताने सांगितलं की रस हा तुष्टी करणारा किंवा प्रीणन करणारा धातू सांगितलाय. प्रीणन म्हणजे काय तर ते तृप्तिकर किंवा तर्पक असं तर्पण करणार अशी गोष्ट आहे. म्हणजे आपण उन्हात आपण जास्त चालून आलो आताचा सध्याचा जो उन्हाळा आहे त्याच्यात आपण चालून आलो बाहेरून आलो तर आपण पटकन लिंबू सरबत पिलं किंवा कैरीचं पन्ह पिलं की आपल्याला बरं वाटतं. तर हे जे काही बरं वाटणं जे आहे तर्पण होणं जे आहे ना तो जो प्रीणन प्रकार जो आहे तो रसाशी संबंधित आहे. तसं जे तर्पण जे आहे ना हे तर्पण रस करत असतो. म्हणजे तर्पण फक्त शरीरातल्या धातू संबंधित म्हणजे रसापासून जे रक्त तयार होतंय त्याच्या संबंधित नाहीये. जे पुढचे धातू आहेत मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सगळ्यांशी संबंधित जो तर्पणाचा आहे ना तो येतो. म्हणजे एक प्रकारची जी काय एनर्जी जी आहे ना ती एनर्जी रसधातूमुळे सगळ्या धातूंना मिळत असते. त्यामुळे रसधातू हा तितकाच इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने रसधातू शरीराला तर्पण करतोय त्या पद्धतीने तो मनाला सुद्धा तर्पण करणार आहे. एखादी वाईट घटना आपण घडली किंवा मृत्यू झाला असेल तर त्याच्यामुळे आपलं काय होतं मन थोडंसं आहे ना नाराज होतं. नाराज झाल्यानंतर आपण त्या गोष्टीमध्ये कसं होतं की त्या गोष्टीचा विषाद किंवा त्या गोष्टीची चिंता जी आहे ना तर त्या चिंतेमुळे सुद्धा आपल्या शरीराचं जे काय उत्साह जो आहे ना तो कमी होतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी परत जर रसधातू आपला चांगला असेल किंवा रसधातूचं शरीरातलं काम जर आपलं चांगलं होत असेल तर्पण जर झालं तर आपण या गोष्टीतनं लवकर बाहेर येतो. तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की विषादू रोगवर्धन
हे जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा रसाला जर आपण बळ दिलं, तर आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी ज्यात ना लवकरात लवकर कमी होताना दिसतात. इव्हन पेशंटच्या बाबतीत सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग करत असाल ना किंवा पेशंटशी बोलत असाल, तर तुम्ही त्या पेशंटला थोडासा धीर दिला किंवा त्या पेशंटला थोडंसं म्हणजे समजावून सांगितलं, की तुम्हाला हा आजार झालेला आहे किंवा जो काही आजार होणार आहे, तर त्याच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आहेत, तर तुम्ही त्या व्यवस्थित फॉलो केल्यात, तर तुम्ही यातनं लवकर बाहेर पडू शकता. अशा प्रकारची जर त्याला सांत्वना केली किंवा त्या पद्धतीचं काउन्सिलिंग केलं ना, तर तो पेशंटचा आजार जो ना, तो लवकरात लवकर बरा व्हायला मदत होते. ह्या प्रकारचं जे काम आहे ना, तर ते रसधातूशी संबंधित आहे. तर त्याच्यामुळे रसधातू हा इतका इम्पॉर्टंट आहे शरीरामध्ये, की इव्हन तुम्ही सगळ्या रक्त जसं सुश्रुतांनी रक्त हा चौथा दोष मानून मानावं की नाही ह्याच्याबद्दलचं जे काही वर्णन केलंय, त्यामुळे रक्ताला खूपच इम्पॉर्टन्स प्राप्त झालेला आहे. पण जर तसं बघायला गेलं ना, तर तो रसाचं जे काही रस जो आहे ना, तोच रक्तपुष्टी करणार आहे. म्हणजे रसाचा जो पोषक अंश आहे, तोच रक्तपुष्टी करणार आहे. तर त्याच्यामुळे जर रस चांगला झाला, तर आपोआपच रक्त जे आहे ना, ते चांगलं व्हायला मदत होते. तर त्यामुळे रसधातू जो आहे ना, तोच इम्पॉर्टन्स धरून त्या पद्धतीने चिकित्सा जी आहे ना, ते आपण करायला पाहिजे. आता प्रत्येक वेळेस कसं होतं, की केदारकुल्ल्या न्याय आहे किंवा क्षीरदधी न्याय आहे. तर त्याच्यानुसार प्रत्येक वेळेस आपल्याला रसापासून त्या जो धातू खराब झाला त्याच्यापर्यंतची चिकित्सा करणं जे आहे ना, ते प्रत्येक वेळेस करावं लागतं. असं बऱ्याचशा व्याधी आहेत किंवा कॅन्सरसारखी व्याधी आहेत किंवा किडनी फेल्युअरसारखी व्याधी आहेत. तर त्याच्यामध्ये आपण रसापासून नाही सुरुवात करू शकत. तर तिथे काय होतं, की जे काय अशुकारित्व आहे किंवा त्या व्याधींचं किंवा उपद्रव स्वरूप जो काही एखादी घटना तयार झाली, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या डायरेक्ट धातूवरती सुद्धा ट्रीटमेंट जी आहे ना, ती बऱ्याच वेळा करावी लागते. त्यामुळे असं होत नाही, की रसधातू गौण आहे, पण असं होत नाही. सगळ्यात महत्वाचं काय, की तो रसधातू जो आहे ना, तो त्या रसधातूपासून इतर सगळे धातू जे आहेत ना, ती पुष्टी होणं किंवा धात्वाग्नी जे आहेत ना, ते चांगले तयार होणं ही गोष्ट घटत असते. त्यामुळे रसाला सुद्धा तेवढाच इम्पॉर्टन्स असतो. काही-काही व्याधींमध्ये फक्त आपल्याला तेवढा फक्त वेगळा विचार करावा लागतो. अदरवाईज जी ट्रीटमेंट जी आहे, तुम्ही कितीही रसधातू नाकारला, तर ती ट्रीटमेंट जी आहे ना, ती मात्र रसधातूपासूनच सुरुवात होत असते. त्यामुळे कर्मामध्ये सुद्धा म्हणजे रसधातूचे जे तर्पण कर्म जे आहे ना, तेही तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर तो जो समान जो आहे, जठराग्नीना विपक्वा सारभूता हा रस ग्रनिता, समानमूर्ती इरिता सिराभी हृदम गच्छती. आता इथे समान वायू जो आहे, तो समान वायू जो आहे, तो आहार रस जो तयार झालाय, तो शिरांद्वारे हृदयामध्ये टाकतो आणि तो हृदयामधनं नंतर व्यानवायूद्वारे म्हणजे आता पुढची स्लाईड जी आहे, तर त्याच्यात तुम्हाला कळेल तो व्यानवायूद्वारे शरीरामध्ये संपूर्ण शरीरात पसरण्याचं काम करतो. ओके. आता मी रसाची प्रधानता जशी सांगितली, तर त्या सूत्रात त्यांनी सांगितलेलं आहे. तत्र तेतेषां धातूनां अन्नपान रसः प्रीणयता रसजं पुरुषं विद्यात रसं रक्षित प्रयत्नता. म्हणजे पुरुष जो आहे तो रसच भाव सांगितलेला आहे. त्यामुळे रसाचं रक्षण जे आहे ना ते सतत करणं गरजेचं आहे. रसाची उपधातू म्हणून काय सांगितलं तर रसास्तन्यम ततो रक्तम म्हणजे आर्तव जो स्त्रियांच्या शरीरातला शुक्र धातू म्हणून आपण घेता येईल. तो आर्तव जो आहे ना तो आणि स्तन्य या दोन गोष्टी ज्या आहेत ना ह्या शरीरामध्ये उपधातू म्हणून रसाच्या तयार होतात. आता हे अगदी बेसिक लेव्हलचं आहे म्हणजे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी का सांगतोय, की आपल्या चिकित्सेमध्ये ह्याचा उपयोग आपण कशा करून घेऊ शकतो त्याच्याबद्दलची महत्वाची माहिती आहे. रसाचा मल जो आहे ना तो श्लेष्मा सांगितलेला आहे. तर त्या पद्धतीचा रसमल कफ असं सांगितलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की व्यानेन रस धातू विक्षेपूचित कर्मणा युगपत सर्वतो अजस्रम देहे विक्षिपते सदा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट महत्वाची मला फक्त नोटीस करून द्यायची. तर त्याच्यामध्ये असं दिसेल की तुम्हाला प्राणव स्रोतसाचं सुद्धा हृदय हे मूलस्थान सांगितलंय आणि त्याच्यानंतर रसव स्रोतसाचं सुद्धा हृदय हे मूलस्थान सांगितलेलं आहे. मग या दोन मूलस्थानचा म्हणजे रस आणि प्राणाचा संबंध कसा येतोय? तर तुम्ही थोडक्यात जर बघितलं ना, तर आता ह्याच्यामध्ये थोडासा मॉडर्नचा संबंध किंवा आपल्याला जी काय प्रत्यक्ष तुय दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणानुसार जी दिसणारी गोष्ट आहे ना, तर आपल्याला बघू शकतो की 4 कप्पे हृदयाचे आपल्याला दिसतात. उजवा कप्पा जो आहे, तर तो एट्रियम जे आहेत ना, ते अशुद्ध रक्ताशी संबंधित आहे आणि डावा जो आहे, तो शुद्ध रक्ताशी संबंधित आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघत असू ना, तर प्राणाचा संबंध जो आहे ना, तो उजव्या कप्प्याशी जास्त येतो आणि रसाचा संबंध आहे ना, तो डाव्या कप्प्याशी जास्त येतो. तर ते तसं का होतंय? तर आपण शरीरामधला जो रसधातू जो आहे, तो समान आणि इरित झालेला रसधातू हृदयाकडे येतो आणि हृदयामध्ये आल्यानंतर जो काही रसधातू म्हणजे संपूर्ण शरीरातनं फिरून आलेला रसधातू जो आहे, तो सुद्धा आणि नवीन तयार झालेला रसधातू सुद्धा हा जो हृदयात येतोय, तर तो रसधातू जेव्हा हृदयात उजव्या बाजूला येतो, तर ते पल्मनरी आर्टरी किंवा तुम्ही वाचलं असेल की शारंध्रामध्ये जे श्वासाचं म्हणजे आपण जे काही श्वास घेतो, तर त्याचं जे कर्म सांगितलं सुष्ठा नाभी अंबूर पियुष हे जे सांगितलेलं आहे श्वासाची प्रक्रिया, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते जे काही श्वासाची प्रक्रिया आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा पल्मनरी आर्टरीमधनं ते लंग्समध्ये जाणार आणि लंग्समध्ये ते शुद्ध होऊन परत लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येणार म्हणजे लेफ्ट साइडला येणार आणि त्याच्यातनं जो शुद्ध झालेला धातू जो आहे ना, तो पुन्हा शरीरात पसरवला जातो. रक्त जे आहे ना, ते रक्त हे रसाशी संबंधितच आहे.
जे रसामध्येच रक्त आहे, तर त्याच्यामुळे जो काही विक्षेपित होणारा जो काही धातू आहे किंवा जे रक्त आहे ना, तर ते लेफ्ट व्हेंट्रिकलशी संबंधित असतं. त्यामुळे आपण बघू शकतो की बऱ्याच वेळा रसधातू जर अतिप्रमाणात शरीरात वाढला किंवा संतर्पण जर अतिप्रमाणात होत असेल, तर तेव्हा लेफ्ट व्हेंट्रिकल हायपरट्रॉफी सारखे आजार जे आहेत ना, ते आपल्याला बघायला मिळतात. हा मी माझा विचार फक्त मांडतोय. ह्याला कुठल्याही प्रकारचा ग्रंथाधार मी आता तुम्हाला देऊ शकत नाही. पण आता जी काही मॉडर्न फिजिओलॉजी आपण अभ्यासतोय ना, तर त्याचा आपण आपल्या चिकित्सेमध्ये ना नक्की विचार करून घ्यायला पाहिजे. आणि असा विचार करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याच वेळा ना फुफ्फुसांच्या आजारामध्ये सुद्धा रसावरती आणि रक्तावरती आपण औषधं दिली, म्हणजे रसधातूवर जाणारी औषधं जी आहेत ना ती वापरलीत ना, तर जास्त चांगला परिणाम आणि लवकर परिणाम येतो. आणि जर तुम्हाला हार्टचे जे पेशंट असतात किंवा हृदरोगासारखी संप्राप्ती ज्याच्यामध्ये तयार झाली ना, अशा पेशंटमध्ये नुसती रक्तावरची ट्रीटमेंट करून भागत नाही. त्याच्यामध्ये रक्त असं असं औषधं जी आहेत ना, ती वापरावी लागतात. विदारीसारखी औषधं आहेत किंवा प्रभाकर ओटीमध्ये काकमाची रसासारखी औषधं आहेत, की जी रस आणि रक्त अशी दोघांवरती जाणारी औषधं जी आहेत ना, त्यांचा परिणाम तिथे जास्त चांगल्या पद्धतीने दिसतो. म्हणजे हे आपल्याला दिसतंय आता प्रत्यक्ष. त्याच्यामुळे आपण हा संबंध मांडलेला आहे. हा संबंध प्रत्येकाला पटेलच असं पण नाहीये. मी फक्त एक मुद्दा त्याच्यामध्ये फक्त सांगून ठेवलेला आहे तुम्हाला. ठीक. आता दोष संबंधामध्ये पण तुम्ही बघितलात ना, तर दोष संबंधामध्ये सुद्धा पित्ताच्या स्थानामध्ये सुद्धा रसाचा उल्लेख केलेला आहे आणि कफाच्या स्थानामध्ये सुद्धा रसाचा उल्लेख केलेला आहे. आणि रसोपश्लेष्मोत्तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पित्ताच्या स्थानामध्ये सुद्धा नाभी रामाशय स्वेदोलधिकम लसिका रुधिरम रसा दृक्स्पर्शनचे पित्तस्य नाभीरत्र विशेषतः असे. म्हणजे पित्ताचा आणि कफाचा या दोन्ही स्थानांमध्ये रसाचा उल्लेख का आला असावा? तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की वाग्भटाने आहे ना, आमाशयास्त्रम पित्तम रंजकम रसरंजनात म्हणजे रंजक पित्ताचं स्थान जे आहे ना, ते आमाशय सांगितलंय. पण सुश्रुतांनी तिथे यकृत आणि प्लिया असं रंजक पित्ताचं स्थान सांगताना वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे रसापासून रक्त तयार होण्याची म्हणजे रसाचं रंजन होऊन जी रक्त तयार होण्याची जी प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये आमाशयापासून जी काही प्रोसेस चालू होते, ती यकृत प्लियेपर्यंत जाते. असा संबंध आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा आमाशय आणि यकृत प्लिहा म्हणजे यकृत प्लिहाचे रक्तवाहन स्वतःचं मूलस्थान सांगितले. त्याचा संबंध जो आहे ना, तो डायरेक्ट आहे. त्याच्यामुळे कफ आणि पित्त असे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, त्या दोन्ही ठिकाणच्या मध्ये तुम्हाला रसधातू जो आहे ना, तो आपल्याला बघायला मिळतो. आणि आश्रयाश्रय संबंध तर आपण बघितलेलाच आहे. तत्रास्थानी स्थितो वायू पित्तम तू स्वेदरक्तयो श्लेष्मना शेषेषु. म्हणजे शरीरातले इतर जे काही धातू आहेत, म्हणजे रसधातू आहे, मांसधातू आहे, मेदधातू, अस्थि सॉरी मज्जाधातू, शुक्रधातू या सगळ्यांशी शेषमाचा म्हणजे ह्याचा आपला रसाचा संबंध जो आहे ना, तो डायरेक्ट आहे. तर हा डायरेक्ट संबंध सुद्धा आहे ना, आपल्याला चिकित्सेमध्ये बऱ्याच वेळा वापरावा लागतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की पित्तम तू स्वेदरक्तयो त्यामुळे स्वेद धातू जेव्हा शरीरामध्ये स्वेदो अतिगमन ध्यान म्हणजे स्वेद जर अतिप्रमाणात वाहत असेल, म्हणजे स्वेदाचं अतिप्रवर्तन होत असेल किंवा स्वेदाचं अप्रवर्तन होत असेल, तेव्हा आपण रक्तधातूची चिकित्सा करतो. त्या पद्धतीनेच रसमल कफ सांगितलेला आहे. तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणी रसाची चिकित्सा आपल्याला म्हणजे कफाची जी काही गोष्टी शरीरात तयार होतात ना, त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला रसाशी संबंधित घटना ज्या आहेत ना, त्या जास्त चांगल्या बघायला मिळतात. आणि तिथे रसाची चिकित्सा केल्यानंतर आपल्याला रिझल्ट जो आहे म्हणजे चिकित्सा जी आहे ना, ती आपली फलदायी होताना दिसते. म्हणजे मांसाश्रित दोष असतील किंवा मेदाश्रित दोष असतील, तर त्या ठिकाणी रससंबंधीच्या घटना ज्या आहेत ना, तर त्या जास्त दुरुस्त केल्यानंतर आपल्याला चांगला परिणाम बघायला मिळतो. तसाच वायूचा संबंध सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो, की स्पर्शना उभितो वायू स्पर्शनाच्या त्वगाश्रितम असं सांगितलेलं आहे. म्हणजे वायू जे आहे ना, ते स्पर्शाचं मेन स्थान सांगितलेलं आहे. आणि स्पर्श जी आहे ना, तो त्वचेच्या ठिकाणी असतो. त्वक्सार्थही रससारथी संबंधित सांगितलेली आहे. तर त्याच्यामुळे एक संबंध असा सुद्धा आहे, की म्हणजे त्वचेचा रससंबंधी असल्यामुळे आपल्याला हा संबंध जो आहे ना, तो रक्त मांस म्हणजे मांसात वसा त्वचा षट्च असं सांगत असताना मांसाचा उपधातू म्हणून त्वचा सांगितलेली आहे आणि त्वक्सार्थही रससारथी सांगितलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो, की बऱ्याचशा व्रणाच्या पेशंटमध्ये सुद्धा जर व्रणाचे पेशंट तुमच्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी येत असतील ना, तर तुम्ही हे पण बघू शकता, की रसधातू जो आद्य रसधातू आहे ना, तर त्याच्यामध्ये रसपाचकातलं औषध जे आहेत ना, रसपाचकाचा वापर केला, तर त्या व्रणामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने परिणाम जो आहे ना, तो सुरुवातीपासून येताना दिसतो. नो डाऊट मांसासंबंधितच ती त्वचेची घटना आहे. त्यामुळे कुष्ठामध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल, तर कुष्ठासारख्या व्याधीमध्ये जिथे अ, स्वेदोलधिकम रसम रुधिरम रसा म्हणजे मांस आहे, रुधिर, रस अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर तिथे तुम्ही जर बघितलत ना, तर पटोल सारखी वनस्पती जी रसपाचक, रक्तपाचक, मांसोपाचक अशा तिन्ही ठिकाणी आलेली पटोलसारखी वनस्पती जी आहे ना, तिचा वापर बऱ्याच ठिकाणी केला दिसतो. उदाहरणार्थ तिक्तघृताची सुरुवात सुद्धा पटोलापासून आहे किंवा पटोल मुलाधिक कशा जो सांगितलेला तो सुद्धा पटोल मुलाधिक घृत सांगितलंय. त्याच्यामध्ये सुद्धा पटोलच पहिल्यांदा वापरलेलं आहे.
तर अशा सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ते पटोलाचं जे काय रस, रक्त आणि मांस या तिघा ठिकाणचं गामित्व जे आहे ना, त्याचा विचार आपण चिकित्सेमध्ये नक्की करू शकतो. त्यामुळे माझ्या चिकित्सेमध्ये म्हणजे मी जे दवाखाना ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये सुद्धा पटोलाचा वापर जो आहे ना, तो जास्त प्रमाणात करतो. कारण संबंध जो आहे तो म्हणजे त्वचेच्या आजारामध्ये तर पटोलाचा वापर जो आहे ना, तो खूप चांगल्या पद्धतीने होतो. कारण हा संबंध जो आहे रस आणि मांसाचा तो जास्त तिथे प्रभावी दिसतो आपल्याला. की गर्भोत्पत्तीच्या भावामध्ये सुद्धा रसज भावामध्ये अ, रसद भावामध्ये काय सांगितलं त्यांनी, तद्यथा शिरस्ස अभिवृद्धी प्राणानुबंध तृप्ती पुष्टी उत्साहाची रसजानी. म्हणजे पुष्टी उत्साह हे सगळे जे भाव जे आहेत ना, हे रसज भाव सांगितलेले आहेत. हे रसज भाव जे आहेत, आता उदाहरण तुम्ही बघू शकता, जर मातेचा रसधातू जर चांगला असेल तर आपोआपच त्या गर्भाचं पोषण जे आहे ना, ते खूप चांगल्या पद्धतीने होतं. किंवा त्याचं वजन सुद्धा आपल्याला जे आहे ना, डिलिव्हरी नंतर वाढलेलं दिसतं. किंवा ती बाळ जे आहे ना, ते गुटगुटीत बाळसं धरलेलं आपण जे म्हणतो ना, ते त्या पद्धतीत असतं. त्यामुळे मातेचा आहार रस जो आहे ना, तर तो चांगला असणं गरजेचं आहे. आणि हाच आहार रस जर खराब असेल, आता आहार रस जर मातेचाच खराब तयार झाला, व्यवस्थित तयार झाला नाही, तर त्याच्यामुळे उत्पन्न होणार जे बाय प्रॉडक्ट आहे, म्हणजे जो गर्भ जो आहे, तर तो तेवढा चांगल्या पद्धतीचा म्हणजे गुटगुटीतपणा जो आहे ना, तो तुम्हाला तेवढा दिसणार नाही. त्याच्या स्किनमध्ये किंवा त्वचेमध्ये सुद्धा तेवढा जे चकचकीतपणा, लुकलुकीतपणा जो आहे ना, तो आपल्याला जाणवणार नाही. आता कसं होतं ह्याच्यामध्ये, की बऱ्यापैकी संप्राप्ती जी आहे ना, ती मातेच्या रसा संबंधित होती. मग आता पुढे जाऊन काय करायचं? तर मग पुढे जाऊन आपण काय करू शकतो अशा पेशंटमध्ये, अशा रुग्णांमध्ये किंवा बालकांमध्ये? तर रसधातूची चिकित्सा जे करणं जे आहे ना, ते गरजेचं आहे. तर रसधातूची चिकित्सा करत असताना अभ्यंग किंवा सारस्वत घृतासारखी जी औषधं आहेत, जी रसावरती प्राधान्याने जाणार आहेत, अशी औषधं जी आहेत ना, ती पेशंट त्या बालकाला दिली, तर आपोआपच त्याचा जो काय रसधातू जो शरीरातला आहे, तर तो आता मातेकडून जो आलेला भाव जो आहे, तो चांगला नाहीच तयार झाला. पण जो आहे तो भाव जो आहे, त्याचा स्वतःचा जो काय रसभाव आहे ना, तर तो आपण चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो. तर त्या पद्धतीने सुद्धा गर्भोत्तरीमध्ये सुद्धा जर आपल्याकडे पेशंट बऱ्याच वेळा आपल्याकडे गर्भसंस्कारासाठी पेशंट येतात. अशा वेळेस गर्भसंस्कार करण्यासाठी जेव्हा पेशंट येतो, तर त्याचा रसच भाव जो आहे ना, रस कसा चांगला होईल मातेचा, तर तो आपण विचार करायला पाहिजे. त्यासाठी खजूर सारखी औषधं जी आहेत ना, म्हणजे 3 खजूर आणि तूप एकत्र होऊन खाल्ल्यानंतर शरीरातला म्हणजे गर्भिणीला जर दिलं, तर त्यांनी तो रसच भाव जो आहे ना, तो खूप रसधातू खूप चांगल्या पद्धतीने तयार होतो. आहारच चांगला तयार होऊन रसधातू जो आहे ना, तो चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तयार व्हायला मदत होते. आपण त्या पद्धतीने वसंत कल्प जे आहेत, म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये लघुमालिनी वसंत, दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये मधुमालिनी वसंत आणि तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये सुवर्णमालिनी वसंत, असे वसंत कल्प वापरत असतो. ज्यांचा मेन जो गामित्व जे आहे ते रसाशी संबंधितच आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या गोष्टी वापरत असतोच. पण जर आपण रसज भाव जर पहिल्यापासून जर चांगला केला, तर आपोआपच जे काय पालक जे आहे किंवा जो गर्भ जो आहे ना, तो चांगला तयार होईल. आणि त्याच्यामुळे जी काय पुढची जी काही व्याधी तयार होणं किंवा व्याधिक्षमत्व जे आहे ना, ते बालकाचं खूप चांगलं राहील. तो आजारी पडणं वगैरे या गोष्टी ज्या आहेत ना, त्या फार कमी प्रमाणात आपल्याला दिसतील. अशा पद्धतीने विचार जो आहे ना, आपण तो चिकित्सेमध्ये रसज भाव वाढवण्यासाठी केला पाहिजे. जसं मी खजुराचं सांगितलं त्या पद्धतीने शतावरी सुद्धा ही वनस्पती तितकीच उपयोगी आहे. शतावरी कल्प आपण बऱ्याचदा पेशंटला देत असतो. तर तो शतावरी कल्प सुद्धा लाँग टर्म जर घेतला, तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम आपल्याला म्हणजे रसज भाव वाढवण्यासाठी दिसून येतो. यासोबत इतर इतर गोष्टी सुद्धा आहेत. म्हणजे जसं अभ्यंग आहे, अल्प प्रमाणात अभ्यंग करणं, तेल लावणं वगैरे, त्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. दूध हा पण गाईचं दूध जे आहे किंवा म्हशीचं दूध सुद्धा चालेल, तर ते कमी प्रमाणात घ्यावं. गाईचं दूध हा सुद्धा प्रकार जो आहे, तर तो पण रसज भाव जो आहे ना, तो वाढवणार आहे. तर त्या पद्धतीचं खाणं-पिणं जर आपण ठेवलं, तर मातेचा रसज भाव चांगला झाला, तर आपोआपच रसधातू अग्नी जो आहे, तो गर्भाचा चांगला होईल आणि ते बालक जे आहे ना, ते चांगलंच जन्माला येईल. ओके. आता पुढचा जो पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये रसक्षय वृद्धी लक्षण अशा गोष्टी आपण बघतोय. ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी ज्या आहेत ना, तर त्या पेशंटमध्ये बघायला मिळतात. म्हणजे आता उन्हाळ्यात तर खूपच पद्धतीने म्हणजे शोष या ज्या गोष्टी आहेत किंवा तहान लागणं, तृष्णा हा व्याधी जो आहे ना, हा रसाशी संबंधितच जास्त आपल्याला दिसतो किंवा तृष्णा हे लक्षण रसाशी संबंधित आपल्याला जास्त दिसतं. रोक्ष, श्रम, शोष ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्याला वात दोषाशी निगडीत जास्त दिसतात. आणि ग्लानी, शब्द असहिष्णुता हे टिपिकल अगदी मनाशी संबंधित लक्षण आपल्याला दिसतं. कारण ते म्हणजे कुठलाही आवाज सहन न होणं किंवा कलकलाट किंवा गडबड वगैरे असेल, तर थोडीशी चिडचिड होणं किंवा शांत ठिकाणी जाऊन बसावं वाटणं. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या रसक्षय झाल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात. आता हे जे काय रोक्ष, शम, शोष ह्या ज्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात ना रसामुळे, तर त्याच्यामध्ये जर ती अॅक्यूट कंडिशन असेल, मगाशी जसं म्हटलं, की उन्हातनं मी चालून आलोय आणि त्याच्यामुळे मला जर समजा तहान लागली किंवा थकायला झालंय, तर मी पटकन काहीतरी लिंबू सरबत पिलं किंवा कैरीचं पन्ह पिलं किंवा आवळा सरबत पिला,
तर मला त्यांनी ते पटकन लगेच बरं वाटलं. ही जी आहे ना, ती अॅक्यूट कंडिशन जी आहे ना, ती आपण ॲड्रेस करू शकतो. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. पण ह्याच गोष्टी ज्या आहेत ना, ह्या वारंवार म्हणजे रसधातू जो आहे ना, तो खूप चांगल्या पद्धतीने तयार होत नाहीये. म्हणजे रसशिशाजीर्ण मी म्हणत नाहीये, पण रसधातू अग्नी जो आहे ना, तोच खराब झालाय आणि त्याच्यामुळे जर बरेच दिवस जर रसधातू चांगला तयार झाला नाही, रसामध्ये जर विदग्धता तयार झाली, तर त्याच्यामुळे पांडूसारखी संप्राप्ती तयार होते आणि मग तिथे आयासेन श्रम असं लक्षण उत्पन्न होतं, की ज्याच्यामध्ये पेशंटला थोडंही काम केल्यानंतर थकल्यासारखं वाटतं किंवा शरीरामध्ये त्वचा जी आहे ना, ती काळवंडते किंवा वृक्षता जी आहे ना, त्वचेवरती खूप जास्त प्रमाणात दिसते. म्हणजे हे जे आहेत ना, ह्या रसाच्या ज्या उत्तरोत्तर म्हणजे रस धातू जेवढा खराब होत जाईल किंवा रस धातू जेवढा क्षय होत जाईल ना, तर तेवढ्या उत्तरोत्तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या जास्त मोठ्या-मोठ्या व्याधींमध्ये परिवर्तित होताना गोष्टी दिसताना घटना. तर त्याच्यामुळे जर जेव्हा त्या सुरुवातीलाच उत्पन्न होतात, तेव्हा जर म्हणजे जयवत जयत दोषम जसं षटक्रिया कालामध्ये सांगितलंय, तसं जर आपण केलं, तर ह्या पुढच्या कंडिशन उत्पन्न होणार नाहीत आणि जरी झाल्या, तर सुद्धा मग तिथे आपण ट्रीटमेंट करताना किंवा चिकित्सा करताना आहे ना, रसासंबंधीच्या काही घटना ज्या आहेत ना, त्या सुधारणं हे जास्त इष्ट राहतं किंवा जास्त चांगल्या पद्धतीने आपण ते मॅनेज करू शकतो, असं मला वाटतंय. आणि शब्दासहिष्णुता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या तर मनाशी संबंधितच आहेत किंवा मनाचा भाग त्याच्यामध्ये जास्त येतो. मनाशी संबंधितच्या गोष्टी त्याचा उल्लेख आपण पुढे करणार आहोत. मग त्याच्यामध्ये सुद्धा मनाचं तर्पण किंवा मन कसं चांगलं राहील किंवा मनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला कशा चांगल्या करता येतील. हे जर झालं, तर सुद्धा धातूचा क्षय जो आहे ना, आपण भरून काढू शकतो. सुश्रुताने ह्याच्यामध्ये हृदपीडा किंवा कंप किंवा हृदकंप किंवा हृदशून्यता अशा गोष्टी या सांगितल्या. मगाशी तृष्णा जसं म्हटलं तसं सुश्रुताने रसासंबंधी सांगितले. त्या हृदपीडा किंवा हृदकंप किंवा हृदशून्यता जी आहे ना, तर ह्याच्यामध्ये काय आहे, की आपण रसधातू खराब झाला म्हणजे रसधातू क्षय झाला, की लगेचच हृदपीडा उत्पन्न होणार नाहीये. पण अशी जर घटना वारंवार होत असेल ना, तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला हृदपीडा किंवा हृदयाच्या ठिकाणी वेदना झालेल्या आहेत किंवा कंप उत्पन्न झाले शरीरामध्ये. अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत ना, त्या मात्र दिसू शकतात. तर त्याच्यामुळे आपण ज्या गोष्टी बघतोय किंवा आपल्यासमोर पेशंट जे काही क्लिनिकल पिक्चर घेऊन येतोय ना, तर त्याच्यामध्ये काल हा फॅक्टर सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. अगदीच मी पूर्ण घामाने भिजून आलोय आणि माझा रसक्षय झालाय. त्याच्यानंतर माझ्या छातीत लगेच दुखायला लागलंय. असं कधी होणार नाही. असं जनरली होत सुद्धा नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा संप्राप्तीचा काळ जो आहे ना, तो जावा लागतो. पण या संप्राप्तीचा काळ गेल्यानंतर सुद्धा मात्र तुम्ही लक्षात घ्या, की हृदयाशी संबंधित घटना तयार होते. म्हणजे रस आणि रक्त हे 2 धातू असे आहेत, की ज्याच्यामध्ये आहेत ना, तत्काल सद्य प्राणावर मर्म जे हृदय सांगितलं ना, त्याच्या संबंधित घटना निर्माण होतात. बाकी मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा सद्य प्राणावर घटना ज्या आहेत ना, त्या म्हणजे त्या क्षयामध्ये फार कमी प्रमाणात दिसतात किंवा तेवढ्या जाणवत नाही. पण रस आणि हृदयामध्ये तेवढ्या त्या लगेच पटकन जाणून येतात. आणि रसवृद्धीमध्ये तर डायरेक्ट रसोपश्लेष्मवत म्हणजे शैत्य शतांगतम शून्यतम जे सांगितलेलं आहे कपाचे वृद्धीचे लक्षण तीच आपल्याला वाग्भटाने सांगितली आहेत. व सुश्रुताने मात्र याच्यामध्ये हृदयोत्क्लेदम आणि प्रसेकमच्या आपदा येते असं जरा थोडंसं वेगळं लक्षण जे आहे ना ते सांगितलेलं आहे. तर ते ह्या ज्या अतिप्रमाणात रस वाढला शरीरामध्ये तर अतिप्रमाणात रस वाढल्यानंतर सुद्धा मगाशी असं म्हटलं की तो रसा जो हृदयाकडे जाणारा पार्ट आहे तो जो क्लेदयुक्त असेल किंवा अतिप्रमाणात वाढलेला रस असेल किंवा शरीरामध्ये जे काय वहन करताना जी काय सगळे टॉक्झिन्स किंवा जी काही विषय ती सगळी घेऊन तो हृदयाकडे जातोय असं जर घटना घडत असेल ना तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हृदयाशी संबंधित घटना ज्या आहेत ना त्या बऱ्यापैकी दिसतात. तर मगाशी जसं म्हटलं की प्राण आणि रसाचा संबंध जो आहे ना तर त्या पद्धतीने हृदयाशी संबंधित आपण लावू शकतो. तर त्याला एक थोडं पुष्टी करणारं हे विधान जे आहे ना ते आपल्याला सुश्रुतातून बघायला मिळतं. स्रोतसांचा विचार करताना आपण बघितलं की स्रोतस जे सांगितलेले आहेत तर ते म्हणजे स्रोताचं अभिवहन जे आहे ना तर ते अभिवहन करणारा जो स्रोतस म्हणजे मार्ग जो सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये रसवना स्रोतसम हृदयमूलम दशेश्च धमन्या असं सांगितलेलं आहे. म्हणजे 10 प्रकारच्या धमन्या ज्या आहेत तर त्याच्यामधून रसाचं स्रोतस जे रसाचं अभिव्यक्ती जी आहे ना ती होत असते. हृदयासंबंधित घटना आपण मगाशी जी बघितली प्राण स्रोतस आणि स्रोतस तर त्याच्यामध्ये आपण ती बघितली. तर त्या पद्धतीचा जो रसव स्रोतस आहे ना, तो संपूर्ण शरीरात फिरताना आपल्याला दिसतोय. तर तो खराब का येतोय? खराब होतो का? तर त्याच्या हेतूमध्ये जर तुम्ही बघितलं, तर गुरुशितम अतिस्निग्धम अतिमात्रम समश्नताम रसवाहिनी दुष्यंती चिंतनांच्या अतिचिंतन. अशा पद्धतीची घटना जी आहे ना, ती आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते. तर आता हे गुरुशितम अतिस्निग्धम अतिमात्रम समश्नताम ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या थोड्याशा संतर्पणजन्य करणाऱ्या आहेत. म्हणजे जे तुम्ही बघितलं, तर हेतू जे आहेत ना, ते पहिल्या चरणामध्ये येत नाही बऱ्यापैकी संतर्पणजन्य करणारे हेतू जे आहेत ना ते आपल्याला दिसतात. कारण अतिप्रमाणात गुरु खाणं किंवा अतिप्रमाणात शीत खाणं, अतिमात्रेत स्निग्ध खाणं किंवा अतिमात्रेत अन्न खाणं ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या ह्या आपल्याला थोड्याशा संतर्पण करणाऱ्या घटना ज्या आहेत ना
तर ते आपल्याला रसासंबंधित दिसतात. म्हणजे रसस्रोत दुष्ट करणारे दिसतात. आणि पुढे चरकाचार्यांनी एकदमच चिंतनांच्या अतिचिंतन. चिंतनांच्या अतिचिंतनात म्हणजे डायरेक्ट मनाशी संबंधित घटना ज्या आहेत ना, त्या घेतलेल्या. म्हणजे चिंत्य हा जो विचार, जो एक कर्म आहे ना, ते मनाचं आहे. म्हणजे चिंत विचार मुह्यमचे ध्येय संकल्प विमुचे यत्किंचित मनसो नियम तत्सर्वं हि अर्थसंदेह. असं चरक शास्त्रस्थानामध्ये पुढे सांगतात. म्हणजे चिंत्य हा विचार जो आहे ना, चिंत हे कर्म जे आहे ना, ते मनाचं आहे. तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेस फॅक्टर जो आहे ना, तो आपल्याला आहे ना, रस व स्रोतच दृष्टी करताना दिसतो. तर हा जो फॅक्टर आहे, तर तो हा फॅक्टर ना आपल्याला चिकित्सेमध्ये, म्हणजे आजकाल तर तुम्ही बघाल की कोविड नंतर आहे ना, ह्या गोष्टी तर खूपच जास्त प्रमाणात बघायला मिळतात. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये तर तुम्हाला मी सांगतो, की मानसिकदृष्ट्या पेशंट इतकी खच्चीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं काउन्सिलिंग किंवा त्यांना त्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगणं, हीच गोष्ट बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला आता करावी लागते. नो डाऊट शारीरिक दोष आपल्याला दुरुस्त करायचेच आहेत. पण त्यासोबत आहे ना, मानसिकदृष्ट्या जे काही खचलेले रुग्ण आहेत ना, तर त्यांना सुद्धा बाहेर काढण्यासाठी आपल्याला बरेच परिश्रम आता लागतात. प्रॅक्टिस जी आहे ना, तर प्रॅक्टिस कोविडच्या आधीचं प्रॅक्टिस आणि कोविडच्या नंतरच्या प्रॅक्टिसमध्ये ना, हे आपलं मानसिक लेव्हलवरचं जे काय लोकांचं जे काय दृष्टी जी आपल्याला दिसते ना, म्हणजे चिंतनम अतिचिंतन, ही दृष्टी जी आहे ना, हा हेतू जो आहे ना, तो खूपच स्ट्रॉंगली जाणवतोय. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा पेशंटमध्ये आपल्याला अगदी कॅन्सर सारखी संप्राप्ती किंवा बऱ्याच दिवस चिंता शरीरात राहिल्यामुळे किडनी फेल्युअर सारखी संप्राप्ती जी आहे ना, ती बऱ्याच पेशंटमध्ये आता मला तर बघायला मिळते. आणि त्या संप्राप्तीमध्ये त्या पद्धतीची चिकित्सा दिल्यानंतर, म्हणजे त्या चिंता ह्या फॅक्टरची चिकित्सा दिल्यानंतर किंवा चिंता दूर करायला सांगितल्यानंतर किंवा धीरधृती किंवा धैर्य या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या पेशंटमध्ये आपल्याला तेवढा प्रकारचा ध्यान धारणा किंवा जप करायला सांगणे, या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आहे ना, त्या पेशंटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा फरक जो आहे ना, तो बघायला मिळतोय. म्हणजे एवढा एवढा स्ट्रॉंग हेतू जो आहे ना, तो चिंतनाच्या अतिचिंतनात जो आहे ना, तो आपल्याला बघायला मिळतोय. तर हे जे काही हेतू सांगितलेले आहेत, तर त्या हेतूमध्ये कसं होतं, आता गुरु शीतम अतिस्निग्धम अतिमात्रम समजणं. एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. बऱ्याच पेशंटला आपण उपमा, रव्याचा उपमा जो आहे ना, तो आपण तो खायला सांगतो. तो उपमा जो आहे ना, तो रवा जो आहे ना, तो रवा बरेच लोकं काय म्हणतात, की तो रवा जो आहे ना, तो भाजून खाल्ला तर तो हलका होतो. पण त्याच रव्याचा आपण लाडू तयार केला, म्हणजे संकल्पना बदलली ना, की ती गुरु होते. त्यामुळे आपण पेशंटला कुठल्या प्रकारचं अन्न खायला सांगतोय किंवा पेशंट कुठल्या प्रकारचे हेतू आपल्याकडे घेऊन येतोय ना, हे सुद्धा बघणं आहे ना, हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अतिस्निग्ध आहे किंवा अतिस्निग्ध म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी, म्हणजे जो स्थूल पेशंट आहे किंवा कपूरवृद्धी ज्याच्या शरीरामध्ये ऑलरेडी आहे, तर त्यांनी साधं तळलेलं एखादं तळण जरी खाल्लं, तर सुद्धा ते त्याच्यासाठी अतिस्निग्ध होणार आहे. तर हे आपण जे आहे ना, ते आपल्या पेशंटसाठी, म्हणजे पुरुषम पुरुषम वीक्ष्य असं आपल्या पेशंटसाठी आहे ना, ते डिफाईन करता यायला पाहिजे आपल्याला प्रत्येक वेळेस. आणि तो त्याचा हेतू जो आहे ना, तो धरला पाहिजे. सरसकट सगळे हेतू आहेत ना, प्रत्येक पेशंटला लागू होणार नाही, असं होतंय. तर त्याच्यामुळे गुरु म्हणजे नक्की काय? पेशंट संबंधित म्हणजे भ्रुवने गुरु अशी व्याख्या जरी केलेली असली, तर सुद्धा मगाशी जसं म्हटलं, की तो रव्याचा उपमा खातोय की रव्याचा लाडू खातोय. ही जी घटना जी आहे ना, ही पण बघणं तेवढंच गरजेचं आहे. मग त्या पद्धतीचे हेतू आपल्याला मिळतायत की नाही, हे बघणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीची चिकित्सा करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण शेवटी सगळ्यात महत्वाचं काय, की निदानपूर्व रूपाने रूपाने उपशस्तता संप्राप्तीचे विज्ञान रोगारोग्य कारण. जर आपल्याला रोग जाणून घ्यायचा, तर त्याचं निदान किंवा त्याचे हेतू जे आहेत ना, तर ते आपल्याला हेतू माहीत असले पाहिजे. आणि हेतू विपरीत चिकित्सा जर केली गेली, तर ती चिकित्सा जी आहे ना, तर ती म्हणजे फलदायी जास्त चांगल्या पद्धतीने ठरते. म्हणजे हेतू विपरीत अर्थकारी, व्याधी विपरीत अर्थकारी असे बरेच प्रकार आहेत चिकित्सेचे, जे तुम्ही माधव निदानामध्ये वाचलेले. पण हेतू जर आपल्याला चांगल्या पद्धतीने कळले आणि त्याच्या विपरीत जर आपण चिकित्सा दिली, तर ती चिकित्सा जी आहे ना, तर ती चिकित्सा संपूर्णपणे पेशंटला लागू पडते आणि पेशंट लवकर बरा व्हायला मदत होते. तर त्याच्यामुळे आपल्याला हेतू जे आहेत ना, ते खूप जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी व्यवस्थित आपला केस पेपर आपण भरायचा आहे आणि तो केस पेपर भरताना कुठल्या प्रकारचा आहार पेशंटचा जास्त मात्रेत होतोय, कसा होतोय, किती काळात होतोय, अतिमात्रम समजण्यात, म्हणजे मात्रा जी आहे, तर ती मात्रा ती पण प्रत्येकाच्या आहारानुसार, म्हणजे आहार मात्रा जी आहे ना, पुन्हा अग्निबलापेक्षेने सांगितलेलं. तर त्या अग्नीच्या बलानुसार आपण ती मात्रा जी आहे ना, प्रत्येक व्यक्तीची ठरवली पाहिजे आणि त्या पद्धतीचा आहार त्याला द्यायला पाहिजे. थोडंसं सांगता विषयांतर होतंय मला पण माहिती आहे. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना, हे रसधातू सांगताना किंवा आपला पेशंट बरा करताना खूप जास्त गरजेच्या आहेत, असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी पुन्हा त्या काही गोष्टी ज्या आहेत ना, ते विषयांतर होऊन सांगतोय. तर त्याबद्दल थोडं क्षमस्व. आता रसप्रदूषक विकार जे आहेत ना, तर त्या रसप्रदूषक विकारामध्ये चरकाचार्यांनी जवळजवळ एक 18 व्याधींची आपल्याला लिस्ट बनवून दिलेली आहे. तर ते सगळे व्याधी आपल्याला म्हणजे आपण सगळ्यांनी पाठ केलेले आहेत किंवा आपण वाचलेले आहेत. अश्रद्धा, रुची, हास्यवरस्य रसगता, उल्हासो गौरम तंद्र संग मृदो ज्वरस्तमा, पांडुतम स्रोतसा मृदः, लैभ्यम साधन कृशंगता, नाशो अग्नेः यथा कालम मुलया फलितानिच.
आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यात नाही ह्या व्याधी आपल्याला दिलेल्या आहेत. हे रसासंबंधित व्याधी आहेत. तर ह्या आपल्या व्याधी आपल्याला डे डे टू डे रुटीनमध्ये मिळतात का बघायला? तर डेफिनेटली मिळतात. म्हणजे अगदी तुम्ही मगाशी जसं पांडूचा उल्लेख केला किंवा शोथाचा उल्लेख केला किंवा ज्वर या सगळ्या गोष्टी ज्यात ना, त्या डेफिनेटली आपल्याला बघायला मिळतात. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण रसप्रदूषण विकार हे आहेत सांगितलेत. तर त्याच्यामध्ये ती संपृक्ती जी आहे ना, ती आपण रसाशी नक्की लावत असतो. मगाशी जसं म्हटलं, की तो हेतू जो आहे ना, तो त्या पद्धतीने शोधून जर आपण त्या पद्धतीने संप्राप्ती लावली, तर आपल्याला हे अश्रद्धा, अरुची, अस्यवरसता हे व्याधी जे आहेत ना, हे लवकरात लवकर बरे करता येतात. पण ह्यांचा विचार आपण कसा करायला पाहिजे? हे थोडक्यात मी जरा तुम्हाला आता पुढे सांगतो. ह्याची चिकित्सा करताना काय सांगितलंय, चरकाचार्यांनी काय सांगितलंय, "रसजना विकारम सर्वं लंघनम औषधम." लंघन, सगळ्या प्रकारच्या रसज विकारामध्ये लंघन ही चिकित्सा सांगितलेली. तर लंघन म्हणजे लघुभोजनम अशा पद्धतीचे आपण घ्यायला पाहिजे किंवा चरकाचार्य पुढे त्याच्यामध्येच काय म्हणतात, की चतुष्प्रकार संशुद्ध पिपासा मारुत आटोपो पाचन आणि उपवासाच्या व्यायामशीती लंघनम. म्हणजे लंघनाच्या मध्ये काय सांगितलं त्यांनी 10 प्रकार सांगितले, की संशुद्धी म्हणजे शोधन चिकित्सा जी आहे ती पण तेवढीच आहे. पिपासा, मारुत सेवन, आतप सेवन, पाचन करणं, उपवास करणं, ह्या सगळ्या किंवा व्यायाम करणं. या सगळ्याच्या सगळ्या घटनांचा लंघनामध्ये लंघनामध्ये आहे ना आपण विचार करत असतो. तर ह्या सगळ्या घटनांचा आपण लंघन म्हणजे रसचिकित्सेमध्ये आहे ना, आपण या सगळ्या घटकांचा विचार जो आहे ना, तो करणं गरजेचं आहे. नो डाउट ह्या सगळ्या गोष्टी आपण चिकित्सेमध्ये वापरतच असतो. ओके. त्याच पद्धतीचं सूत्र जे आहे ना, तर तुम्ही अष्टांग संग्रहकारांनी दिलं दिलं जो तुमच्या समोर मी मांडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, की नॉर्मल जो मनुष्य असतो ना, तो नॉर्मल मनुष्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचं अन्न व्यवस्थित आहे किंवा खाणं वगैरे व्यवस्थित आहे. तरी सुद्धा जर रसवाह शिरा ज्या आहेत, म्हणजे रसाच्या रसवाह शिरा ज्या आहेत, त्या जरी उपलिप्त झाल्या, तर सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नॉर्मल मनुष्यामध्ये सुद्धा आहे ना, बऱ्याच वेळा शोधन चिकित्सा जी आहे ना, ती करावी लागते किंवा शोधन जे आहे ना, ते द्यावं लागतं. तर त्या अर्थाचा हा श्लोक आहे. म्हणजे वरती जे चतुष्प्रकार संशुद्धी जो आहे ना, तर त्याला पुष्टी करणारा श्लोक जो आहे ना, तो अष्टांग संग्रहकारांनी सांगितलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी पुढे सांगितले, की दोषा कदाचित कुप्पेंते जिता लंघन पाचिनी. तर म्हणजे दोष जे आहेत ना, ते लंघन पाचनाने जरी जिंकले, तर सुद्धा जर तुम्ही त्यांची शोधन केलं, तर ते पूर्णपणे नाहीसे होतात. अशा प्रकारचं शोधनाचं महत्व सांगताना त्यांनी हा वरचा जो काही श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे उमनाधीनतो युज्यांत स्वस्त सेव यथावरी. म्हणजे स्वस्त मनुष्यामध्ये सुद्धा आपण हा स्वस्त शोधन प्रकार जो आहे ना, तो करायला पाहिजे. असा विचार आपण प्रत्येक पेशंटमध्ये करणं गरजेचं. ओके. आता तोकसार्थ सांगितलेलं तोकसार आणि रससार म्हणजे तोकसार्थ सांगताना रससार्थ न सांगता चरकाचार्यांनी तोकसार्थ जी सांगितली आहे तर त्याच्यामध्ये सुश्रुत काय म्हणतात की सुप्रसन्न मृदुत्व रोमाना तोकसार विद्यात म्हणजे सुप्रसन्न मृदुत्व रोम जे आहेत ना तर त्या सुप्रसन्न आणि मृदू असले पाहिजे तर त्यामध्ये त्यांनी तोकसार्थ जी आहे ती सांगितलेली तोकसार्थेच्या म्हणजे लक्षणामध्ये त्यांनी काय सांगितलंय स्निग्ध लक्षण मृदू प्रसन्न सूक्ष्म अल्प गंभीर सुकुमार लोमा सप्रभावाचे तोकसारानं सा सारता सुख सौभाग्यम ऐश्वर्यम उपभोग बुद्धी विद्या आरोग्य प्रदर्शन आणि आयुष्योत्तम चेष्टते. आता ह्या सारता ज्या आहेत ना त्या का आपण अभ्यासायच्या हा पण महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळतं की पेशंट आपल्याकडे म्हणजे बऱ्याच पेशंटला आता एक साधं उदाहरण घेऊ तारुण्य पिटिकेचं उदाहरण घेऊ आपण तर तारुण्य पिटिका ज्या आहेत ना काही लेडीज रुग्णांमध्ये अगदी कपालाच्या म्हणजे उजवा भाग याच्यामध्ये येतात म्हणजे आपला जो कपाल पाठ सांगितलाय फोरहेड वरती येताना दिसतात काही गालावरती येताना दिसतात काही चिक्स वरती येताना दिसतात म्हणजे हनुवटीवरती येताना दिसतात काही नाकावरती येताना दिसतात तर आपण जर बघितलं ना तर त्या प्रत्येक सारता जी सांगितली आहे म्हणजे रससारता रक्तसारता मांससारता मेदसारता किंवा अस्थिसारता मज्जासारता या शुक्रसारता ह्याच्यामध्ये ना त्यांनी काही काही अवयव किंवा काही काही जे शरीर अवयव भाग जे आहेत ना ते सांगितलेले तर त्या अवयवांचा उल्लेख जो आहे ना तर त्या अवयवांचा उल्लेख त्या ठिकाणी ज्या सारतेमध्ये आलेला आहे ना तर त्यांचा आपण चिकित्सेमध्ये वापर करायला पाहिजे म्हणजे जर एखाद्या पेशंटला नाकावरती पिंपल जास्त उत्पन्न होत असतील कर्णाक्षी मुख जीवा नासा उष्ट हे जे आहे ना हे रक्तसारतेमध्ये सांगितले त्यामुळे तिथे रक्ताची चिकित्सा जी आहे ना ती प्रधान चिकित्सा आहे तेच जर गंड किंवा कपोल या ठिकाणी जर येत असतील तर तिथे मांसाची चिकित्सा जी आहे ना तर ती तुम्हाला करणं जे आहे ना ते जास्त गरजेचं आहे एखाद्या पेशंटचा स्वर जो आहे तो वारंवार खराब होत असेल स्वरसात किंवा स्वरभेद असे पेशंट सुद्धा आपल्याकडे बरेच येतात अशा पेशंटमध्ये तुम्हाला मेदाची चिकित्सा जी आहे ना ती इम्पॉर्टंट ठरते कारण मेदस्वार्थेमध्ये वर्णस्वर नकल मुलोम अशी जी घटना सांगितल्या त्या मेदसार्थेमध्ये सांगितलेल्या असा विचार जो आहे ना तो आपण सार्था जे आपण अभ्यासतोय ना तर त्या पद्धतीने करायला पाहिजे सार्था हा काय फक्त पाठांतराचा विषय नाहीये किंवा सार्था जी आहे ना ते सार्था फक्त वाचून सोडण्याचा विषय नाही
तर त्या ठिकाणी जे अवयव आलेत ना, तर त्या अवयवानुसार आपण चिकित्सा, त्या धातूची चिकित्सा केली, तर आपल्याला रिझल्ट आहे ना, तो लवकर मिळतो. मी पुन्हा सांगतो, की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या ॲट द एंड ऑफ द डे ह्या चिकित्सेसंबंधितच असल्या पाहिजेत. पेशंट आपल्याकडून लवकरात लवकर आयुर्वेदिक चिकित्सेने, सगळ्यात महत्त्वाचं एथिकल आयुर्वेदिक चिकित्सेने कसा बरा होईल, ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि ती जर करायची असेल, तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार आपण सतत करणं आणि त्याचा पाठपुरावा करून पेशंटला लवकरात लवकर बरं करणं, हे घडणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता आपण काय करतोय, की चिकित्सेमध्ये रसप्रदोषित विकारामध्ये तुम्ही जे काही 18 व्याधी जे बघितलेत ना, तर ते 18 व्याधी जे आहेत ना, त्याच्या संबंधितली चिकित्सा जी आहे ना, तुम्हाला ग्रंथात सगळीकडे बघायला मिळतेच. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या ग्रंथांनी त्याचा उहापोह केलेलाच आहे. पण आधुनिक काळामध्ये म्हणजे अनुक्त म्हणजे बऱ्याच अनुक्त व्याधी जे आहेत ना, म्हणजे आता बरेच माझ्याकडे स्टुडंट शिकायला येतात वगैरे, तर ते मला विचारतात, की "सर पीसीओडीचा पेशंट आलाय, तर त्याच्यामध्ये विचार कसा करायचा?" किंवा आपल्याकडे पीसीओडी सांगितलेलं नाहीये. तर आपल्याकडे आहे ना, ह्या गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत, असं म्हणण्याच्या आधी आहे ना, आपण थोडासा ग्रंथ जो आहे ना, तो जर व्यवस्थित वाचलेला असेल ना, तर आपल्याला गोष्टी लक्षात येतील, की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्याकडे स्कॅटर्ड स्वरूपात आहेत. त्या आपल्याला एकत्रित आणायच्या आहेत. तर त्यामुळे रसच विकार जे म्हणतो ना आपण किंवा रसप्रदूषित विकार जे म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये आपण आता मी जी काही लिस्ट दिली आहे, नो डाउट हे फक्त व्याधी एवढेच नाहीयेत. त्याच्यामध्ये अजून सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये बरेच वैद्य जे आहेत, आता जे ग्रुपवरती आहेत, तर त्यांच्या बऱ्याचशा प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्याधी त्यांना बघायला मिळत असतील. तर हे अनुक्त व्याधी जे आहेत ना, ह्या अनुक्त व्याधींचा विचार सुद्धा ना आपण तेवढाच चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. कारण हे पीसीओडी सारखे आजार आहेत किंवा मगाशी म्हटलं, की चिंतानमच्या अतिचिंतनात हा हेतू ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपल्याला बराच वेळा मिळतो. ल्युकोरिया म्हणजे श्वेतपत्रसारखे आजार आहेत किंवा आयएसडी इस्केमिक हार्ट डिसीज सारखे आजार आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रसाचा विचार जो आहे ना, हा प्राधान्याने करावा लागतो. तर त्याच्यामुळे अनुक्त व्याधी किंवा अनुक्त विचार जो आहे ना, तोच आपण आता ह्या म्हणजे लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत आणि त्याच्या संबंधित काही ज्या केसेस आहेत ना, मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मला माहिती आहे आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्या वेळेच्या बंधनानुसार मी जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला केसेस सांगता येतील तेवढं सांगतो. अ, शुभंकर सर, वेळ होत असेल किंवा थांबायचं असेल तेव्हा मला जरा फक्त आधी जरा इंटिमेशन करा. त्याच्यानुसार मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे इन्फॉर्म करेन. नक्कीच सर, कंटिन्यू करा सर. आणि इथे सुद्धा कंटिन्यू करतो. हां. आता जसं मगाशी म्हटलं, की चिंतनांचे अतिचिंतन हा रसव स्वतःचा जो काय भाग आहे, तर त्या रसव स्वतःच्या भागामध्ये सुद्धा जर तुम्ही चिंता, भय, शोक ह्या सगळ्यांमुळे जो आहे ना, तो स्रोतोसंकोच होतोय आणि तो स्रोतोसंकोच जो आहे ना, तो रसवाहन स्रोतांना ना अडथळा निर्माण करतो. आणि तो जर अडथळा उत्पन्न झाला ना, तर आपोआपच त्याच्यापासून तयार होणारे उपधातू जे आहेत, म्हणजे रज आणि स्तन्य यांच्यामध्ये तुम्हाला अडथळा दिसतो किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येताना दिसतो. हा रजक प्रवर्तनामध्ये अडथळा उत्पन्न झाला, की अनार्थव किंवा अल्पार्थव सारखी घटना निर्माण होते. स्तन्यामध्ये स्तन्यक्षय. आजकाल तर तुम्ही बघाल, की म्हणजे कितपत आता तुमच्याकडे पेशंट जे काही लेडीज वगैरे प्रॅक्टिस करतात ना, त्यांच्यामध्ये तुम्ही माहीत असेल ज्या स्त्री वैद्यांना, की बऱ्याचशा लेडीजमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर दूधच उत्पन्न होत नाही किंवा दूध फार कमी प्रमाणात तयार होतं. तर ह्याच्यामध्ये जो आहे ना, हा रसव स्रोतसाचा भाग मगाशी जसं मी रसज भाव सांगितला, तो तयार होणं. हा रसज भाव जो आहे ना, हा चांगल्या प्रकारे उत्पन्नच होत नाही किंवा स्ट्रेस फॅक्टर वाकपटांनी सुद्धा अ, स्तन्यनाशाच्या हेतूमध्ये क्रोध, लंघन, क्षुधा आणि ध्यान किंवा अतिप्रमाणात विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या त्याच्यामध्ये सांगितलेल्याच आहेत, की त्याच्यामुळेच तो स्तन्यनाश होतो. तर आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतं, की या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करणाऱ्या ज्या लेडीज आहेत, त्यांच्यामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच कामावरती हजर होणं किंवा वर्क फ्रॉम होम करायला लागणार. ह्यासारख्या गोष्टींमुळे जो काही स्ट्रेस उत्पन्न होतोय, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये दूध जे आहे ना, ते जेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे, तेवढ्या प्रमाणात येताना दिसत नाही. आणि मग त्याच्यामुळे सुद्धा त्या बाळाला आहे ना, टॉप फीड करणं किंवा ते कुठलं तरी विकतचं दूध पाजणं, अशा घटना आहेत ना, आपल्याला आत्ता बघायला मिळतात. आणि त्याचा त्या बाळावरती सुद्धा विपरीत परिणाम होतो. त्याचा अग्नी खराब होतोय. पण ही गोष्ट जी आहे ना, ही बऱ्याचशा लेडीजच्या लक्षात येत नाही. एक वैद्य म्हणून आपण तेवढंच गरजेचं आहे, की आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्यांना सांगणं, की खूप महत्वाचं आहे, की तुम्ही एक 6 महिने तर सुद्धा जॉबला न जाणं किंवा स्ट्रेस न घेणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तेवढ्याच चांगल्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो करू शकलात ना, तर खूप चांगल्या पद्धतीने स्तन्य जे आहे ना, ते बाहेर पडेल आणि त्या बाळाचं पोषण जे आहे ना, ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तर ही आपली जबाबदारी आहे वैद्य म्हणून सुद्धा. आपण हे सांगणं जे आहे ना, ते गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या स्तन्य किंवा अल्पार्थव किंवा अनार्थव सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा हा स्ट्रेस फॅक्टर मॅनेज कसा करायचा, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे नुसतं एक वैद्य म्हणून फक्त आलाय आपल्याकडे पेशंट म्हणून त्याला काहीतरी एक 4 पुड्या दिल्यात किंवा 4 गोळ्या दिल्यात आणि हे तू खा आणि हे पथ्य पाळ, असं न करता
त्याचा स्ट्रेस फॅक्टर मॅनेज करण्यासाठी सुद्धा आपण काय काय करू शकतो बाबा, हे सुद्धा खूप गरजेचं आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो, की बऱ्याचशा पेशंटमध्ये आपण काय करू शकतो, की स्ट्रेस फॅक्टर मॅनेज करण्यासाठी. तर आपण त्या पेशंटला त्याचा आवडीचा छंद किंवा त्याला एखादी गोष्ट जर आवडत असेल, तर आपण त्याला कंपल्सरी सांगितलं पाहिजे, की बाबा तू त्यासाठी एक 15 ते 20 मिनिटाचा वेळ किंवा एक थोडा वेळ तो तुझ्या पूर्ण 24 तासातला तो देत चल. ह्या गोष्टीमुळे काय होणार आहे, की त्याचं मन जे आहे ना, ते मन उल्हासित होण्यासाठी किंवा मनाचा उत्साह वाढण्यासाठी किंवा तरपून होण्यासाठी मदत होणार आहे. आणि तसं जर झालं ना, तर त्याचा स्ट्रेस फॅक्टर जो आहे ना, तो कमी होऊ शकतो. बऱ्याचशा पेशंटमध्ये मेडिटेशन सांगणं किंवा काही पेशंटमध्ये आपण म्युझिक किंवा आवडती गाणी जी आहेत ना, ती ऐकायला सांगतो पेशंटला. किंवा काही पेशंटमध्ये खेळ आपण काय काय सांगतो, की बाबा तुम्ही अर्धा तास खेळत जा. किंवा काही पेशंटमध्ये आपण त्यांना सांगतो, की तुम्हाला एखादी चित्रकला किंवा हस्तकला जर आवडत असेल, तर त्या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही करत जा. कारण काय होतंय, की आजकाल आहे ना, नुसतं फक्त औषध दिलंय आणि पेशंट बरा झालाय, असं होत नाहीये. आपण ह्या अँगलनी सुद्धा पेशंटला जर त्या पद्धतीच्या गोष्टी करायला जर सांगितल्यात ना, तर त्या पेशंटमध्ये सुद्धा काय होतं, की पेशंट आपला जो आपल्या चिकित्सेने जेवढा रिझल्ट मिळणार आहे ना, तो लवकर रिझल्ट मिळायला लागतो आणि पेशंट सुद्धा लवकर खुश होतो किंवा पेशंटला लवकर फरक पडल्यामुळे सुद्धा पेशंट लवकर खुश होतो. तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंट जे आहेत ना किंवा अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपण स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आपण नक्की पेशंटला सांगायला पाहिजे. त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मी बऱ्याच पेशंटला जेव्हा कन्सीव्ह होण्यासाठी इन्फर्टिलिटीच्या पेशंटमध्ये बऱ्याच पेशंटमध्ये मी कन्सीव्ह होण्यासाठी ओव्ह्युलेटरी स्टडी करून घेतो आणि ओव्ह्युलेटरी स्टडी झाल्यानंतर ज्या दिवशी ओव्हम रप्चर होतोय त्याच्या आधी 1 दिवस किंवा 2 दिवस आणि त्याच्यानंतर 1 दिवस पेशंटला ना बाहेर फिरायला जायला सांगतो. जनरली पाण्याच्या ठिकाणी जिथे तलाव आहे, नदी आहे, अशा ठिकाणी पेशंटला आहे ना राहायला सांगतो. जेणेकरून ते जे काही पाणी आहे, जे काही उदक आहे किंवा जे काही तो जो काही द्रव भाग आहे, तर तो द्रव भाग जो आहे ना, तर त्यांनी जे काही शरीरामध्ये उल्हासितपणा किंवा मनाला प्रसन्नता जी उत्पन्न होणार आहे ना, तर त्याचा उपयोग हा जो रसधातू जो आहे ना, तो रसधातू चांगला उत्पन्न होईल आणि त्याच्यामधून जे तयार होणारं आर्तव किंवा जे काही ओहम जो आहे ना, तो ओहम रप्चर होणं जी आहे ना, ती घटना खूप चांगल्या पद्धतीने व्हायला मिळते आणि प्रेग्नन्सी जी आहे ना, ती राहायला मदत होते. सौमनस्य जननम गर्भधारणम येथे सुद्धा मनस्य जनन, सौमनस्य जनन असं झालेलं आहे. म्हणजे तुमची मन शांत आणि प्रसन्न असणं, असं झालं की गर्भधारणा लवकर होते. फक्त स्पर्म आणि ओव्हम एकत्र होऊन गर्भधारणा होत नाही. तर हे सौमनस्य जनन हा जो पार्ट आहे ना, हा सुद्धा तिथे सुद्धा तेवढाच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे असं सुद्धा पेशंटला मी बऱ्याच वेळा करायला सांगितलेलं आहे, की त्यांना बाहेर जाऊन म्हणजे एखादा ज्या ठिकाणी पाणी अशा ठिकाणी जाऊन चान्स घ्यायला सांगितलेलं आणि त्याच्यानंतर त्या पेशंटच्या कन्सीव्ह होण्यामध्ये लगेचच फरक आपल्याला पडताना दिसलेला आहे. ओके. आता काही केसेस मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये पहिली केसेस जी आहे, तर ती पीसीओडीची केस आहे. ती पीसीओडीमध्ये पेशंट आता जे आहे त्या पेशंटमध्ये ज्या काही गोष्टी होत्या तर त्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत मी. ह्या पेशंटच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं, की हे पेशंटचं खाणं-पिणं जे आहे ना, ते अतिशय विचित्र होतं. अतिशय म्हणजे अतिशय विचित्र होतं. पेशंटचे पिरियड्स अतिशय इरेग्युलर होते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं ह्याच्यामध्ये काय फॅक्टर होता, पेशंट माझ्याकडे लग्न झाल्यानंतर एक साधारण 3 ते 4 वर्षांनी आली होती. जास्तच असेल 5 ते 6 वर्षांनी वगैरे काहीतरी आली होती ती. आणि तिला काय होतं, की तिला जबाबदारी ही गोष्ट नको होती किंवा डिंक म्हणून जे निघालं, की डबल इन्कम नो किड्स अशा पद्धतीची जी काय मानसिकता जी आहे ना, ती मानसिकता तिची होती. पण घरच्यांचं प्रेशर किंवा अ, तिच्या नवऱ्याचं जे काही मूल हवं साठीची इच्छा जी होती ना, तर ती प्रबळ होती. आणि नेमका तिला त्रास होता पीसीओडीचा. म्हणजे तिने बऱ्याच वेळा आधी सोनोग्राफी केली होती. त्यामध्ये स्ट्रॉंग पीसीओडी असं सांगितलं होतं. त्या सगळ्या घटना ज्या होत्या ना, तर त्या त्या घटनेमध्ये माझ्याकडे जेव्हा ती आली ना, तर पहिले 1-2 फॉलोअप आहे ना, तिला फक्त माझा वेळ ह्याच्यातच गेला, तुला मूल हवंय की नकोय? ह्याचा तू विचार कर. आणि मग त्याच्यानंतर मग ती पीसीओडी किंवा त्याच्यानंतर तुझं काही वजन वाढलेलं आहे, तुला जे काय सतत जे काही ॲब्सेस तयार होतात, त्याचा जो काही विचार आहे हा नंतर. आधी सगळ्यात पहिल्यांदा हा जो घटक आहे, की बाबा तुला मूल हवंय की नको? हा मानसिक लेव्हलवरचा जो बदल आहे ना, तो मानसिक लेव्हलचा बदल करण्यातच माझा वेळ बराच गेला. आणि मग त्याच्यानंतर एकदा जेव्हा ती तयार झाली, तर तयार झाल्यानंतर मग ते मोठं आव्हान होतं, की ती पीसीओडी जो आहे ना, तो तिचा स्ट्रॉंग होता. कारण तिच्यामध्ये म्हणजे ओव्ह्युलेटरी फॉलोअप केला गेलाच नाही कधीच. कारण तिला ते मूल नकोच होतं. पण जे काही जेव्हा सोनोग्राफी करायचं, तर त्या सोनोग्राफीमध्ये ओव्हरीचं व्हॉल्यूम जे आहे ना, ते पण बरंच वाढलेलं होतं आणि ओव्हम जे आहेत ना, ते अगदी मल्टिपल स्मॉल फॉलिकल्स असे दिसत होते. आणि तिला ते ॲब्सेस सुद्धा वारंवार तयार व्हायचे. तर ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ना, ह्या सगळ्या घटनांमध्ये आपल्याला जे मेन हेतू जे होते, तर त्या मेन हेतूमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तिचं नॉन-व्हेज म्हणजे अतिप्रमाणात ती नॉन-व्हेज खाणं आणि अतिप्रमाणात हे जे काही म्हणजे आता आपण जे म्हणू शकतो, की कोल्ड ड्रिंक्स वगैरे जे प्रमाण आहे ना, ते त्याचं अतिप्रमाण होतं. मद्याचं सेवन पण होतं. म्हणजे रस आणि रक्त असे दृष्टी करणारे जे हेतू जे होते ना, ते तिचे अतिशय जास्त प्रमाणात होते. तर त्याच्यामध्ये आता ही रसदृष्टी जी आहे,
म्हणजे गुरुशितम अतिस्निग्धम अतिमात्रम समजतात. एक चीज अतिप्रमाणात सेवन करणं किंवा पिझ्झा, बर्गर ह्यासारखे पदार्थ अतिप्रमाण म्हणजे काय? आता नॉर्मल मनुष्य जो आहे ना, महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एखादी व्यक्ती पिझ्झा खात असेल, तर ते नॉर्मल आहे. पण तोच पिझ्झा किंवा तोच बर्गर जे आहे, ते आठवड्यातनं 2-3 वेळा सतत खाल्लं गेलंय. त्याच्यासोबत ड्रिंक्स घेतलं गेलंय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मात्र नक्की तुमचा रसधातू जो आहे ना, तो खराब करणार. असा विचार करून असा जो काही हेतू समुच्चय घेऊन किंवा असं लक्षण समुच्चय घेऊन आपल्याकडे पेशंट आली होती. तर तिच्या चिकित्सेमध्ये तुम्ही चिकित्सा जी आहे ना, ती समोर लिहिलेली आहे. तर चिकित्सेमध्ये आपण निदान करताना ते रसदृष्टी स्ट्रॉंग असा विचार करून पांडूची संप्राप्ती आणि पांडूमधनं ते संप्राप्ती पुढे गेलेली आहे. त्याच्यामध्ये तर मग पांडूची औषधं वगैरे त्यामध्ये वापरलेली आहे. मी या पेशंटला विरेचन दिलं होतं. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, की रसोपी श्लेष्मवत किंवा रस हा श्लेष्मासारखा आहे. श्लेष्माची चिकित्सा तर वमन सांगितलेली. पण माझा प्रत्यक्ष अनुभव असा आहे किंवा मग प्रॅक्टिसमध्ये माझा असं माझं हे आहे, की अनुभव एक्सपिरियन्स असा आहे, की बऱ्याचशा पीसीओडीच्या पेशंटमध्ये ना, वमनापेक्षा सुद्धा आपण जर विरेचन दिलं ना, तर त्या केसेस आहेत ना लवकर सुटताना दिसतात. आता मी ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त असं म्हणजे माझ्याकडे केसेसचा डाटा आहे बऱ्यापैकी, ज्याच्यामध्ये मी विरेचन दिलं आणि पीसीओडीच्या केसेस सुटलेलं. पण एक्झॅक्ट जो कर्म जे आहे, तर त्या विरेचन कर्मामध्ये काय होतं नक्की, तर त्या विरेचनामध्ये श्लेष्मांती विरेचन सिस्टम असं विरेचन सिस्टम ते सांगितलं ना, तर त्याच्यामध्ये कफ सुद्धा निघून जातो आणि तो जो शरीरात वाढलेलं पित्त जे आहे ना, खराब पित्त, ते पण निघून जायला मदत होते. पण पीसीओडीच्या केसेसमध्ये जो रस आणि रक्ताचा जो संबंध आहे ना, तर त्या रस आणि रक्ताच्या संबंधामध्ये मला जाणवलेली गोष्ट म्हणजे जर तुम्ही विरेचन जर केलं ना, तर ते विरेचनाने दोष जे आहेत ना, ते दोषांचं शोधन खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि त्याच्यानंतर पिरियड रेग्युलर होणं आणि पिरियड रेग्युलर होऊन ओव्हम डेव्हलप होणं, ही गोष्ट जी आहे ना, ती खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. तर त्याच्यामुळे मी बऱ्याचशा पीसीओडीच्या केसेसमध्ये बऱ्याचशा म्हणजे मी ऑलमोस्ट पीसीओडीच्या सगळ्या केसेसमध्ये विरेचन जे आहे ना, ते जास्त प्रिफर करतो वमनापेक्षा. नो डाऊट रसा संबंधित काही घटना ज्या असतील म्हणजे गलगंड किंवा गंडमाळाचे पेशंट आहेत किंवा ज्या लोकांना वारंवार कफाचे त्रास होतात, त्यांच्यावर वमन आपण देत असतो. पण पीसीओडी मध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना, तर त्याच्यामध्ये आपण विरेचनाचा वापर जो आहे ना, तो बऱ्यापैकी करत असतो. की त्याची चिकित्सा जी आहे ना, ती चिकित्सा दिलेली आहे. त्याच्यामध्ये मल्लिका लेह म्हणून जे औषध तुम्ही बघत असाल, तर त्याच्यामध्ये मल्लिका म्हणजे मोगरा जी वनस्पती आहे ना, त्या मोगऱ्याची फुलं जी आहेत ना, त्या फुलांचा लेह तो तयार करून वापरलेला आहे. मोगरा जी वनस्पती आहे, तर वाघ देसाईंच्या पुस्तकामध्ये शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी असतील, स्पेशली स्तनग्रंथी जर असतील, तर त्याच्यामध्ये मोगऱ्याचा कल्क जो आहे ना, तो त्यांनी बाहेरून लावायला सांगितलेला आहे. आणि त्याचाच आतमध्ये जर सेवन केलं, तर त्यांनी सुद्धा शरीरामधलं जे काय संप्राप्ती जी आहे ना, ती भंग व्हायला मदत होते. रात्री फुलणारी फुलं आणि कोमेजणाऱ्या वनस्पती असा एक लेख मी मागे एका निबंध स्पर्धेत लिहिला होता. तर त्याच्यामध्ये रात्री फुलणाऱ्या फुलांमध्ये मोगऱ्याचा उल्लेख आहे. तर ती जे काय मोगरा जो आहे ना, ती वनस्पती जी आहे ना, रात्री फुलते म्हणजे चंद्राच्या प्रकाशात फुलणारी वनस्पती. त्यामध्ये सौमनस्य जननम हा भाग खूप जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो आणि अशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या उत्तम पित्तशामक असतात किंवा रक्ताचं प्रसारण खूप चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे ज्या वनस्पती रात्री फुलतात ना, तर त्यांचा विचार तुम्ही अशा म्हणजे सौमनस्य जननासाठी नक्की करू शकता. ओके. याच्यामध्ये योगवस्ती क्रम केला होता. योगवस्ती क्रमामध्ये सुद्धा जे काही द्रव्य वापरले त्याच्यामध्ये सुरुवातीला जीवनत्यादी यमक म्हणून जे आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये रजशुक्र अमायम पुत्रियम अनुवासरम हा वाग्भटातला पाठ आहे, तो वापरला होता आणि शिरोधारा निर्वाहासाठी पिसोडीचा एक बस्ती आहे, निरोकल्क तो वापरला होता आणि शिरोधारा केली होती. हे सगळं केल्यानंतर एक साधारण 7 ते 8 महिने आपण या पेशंटवरती काम केलं होतं आणि त्याच्यानंतर एक साधारण 1 वर्षानंतर म्हणजे नंतर त्यांनी चिकित्सा जी आहे ना, ती 7 ते 8 महिन्यानंतर एकदा ओव्हम डेव्हलप झाल्यानंतर मी तिला बंद केली होती आणि त्याच्यानंतर मग ती कन्सीव्ह झाली होती आणि आता एक तिला छान मुलगी आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच, की हे पीसीओडी सारखे पेशंट जे आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला रसाचा जे काय विदग्धता जी आहे ती घालवायची जास्त गरजेची असते. अशा ठिकाणी तुम्ही चिकित्सा करताना विरेचनाचा वापर करणं हे जास्त इष्ट आणि मनाचा हेतू धरून शिरोधारा सुद्धा केली, ब्राह्मी तेलाची शिरोधारा केली, तर त्याचा सुद्धा खूप चांगला परिणाम दिसतो. सेकंड जी केस आहे ती ब्रेस्ट कॅन्सरची होती. तर या ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये आपल्याकडे पेशंट जी आली होती ना, तर ती बऱ्यापैकी ऑपरेट करून आली होती आणि मॅमोग्राफी केली होती, सीए ब्रेस्ट डेव्हलप झालं होतं, बायोप्सी केली होती आणि जे झाल्यानंतर ती आपल्याकडे आली होती. तर मी तिला स्वतः ऑपरेट करण्याची सल्ला दिला होता. त्या शुभंकर सर काय ना? नाही ना? ठीक आहे. नाही सर, काही कंटिन्यू करा सर. कंटिन्यू करतो. ठीक आहे. आपण त्या पेशंटला सीए ब्रेस्टच्या पेशंटमध्ये ऑपरेट करायला सांगितलं होतं. तर त्या पेशंटच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा हेतू तुझा जो चिंतनम छाती चिंतन रसाचा जो हेतू जो आहे ना, तो खूप स्ट्रॉंग मिळाला होता. एकतर तिच्या स्ट्रेस कसला होता, तर ती तिच्या सासूबरोबर राहत होती.
आणि जवळजवळ 17 ते 18 वर्ष तिला एक मुलगा आहे आणि ते मुलगा जवळजवळ 16 वर्षाचा होता. 18 वर्षापासून ती सासूबरोबर राहत होती आणि ते सासूबरोबर तिचा कॉन्फ्लिक्ट जे आहे ना, ते बऱ्याच वर्षांपासून होतं. आणि पहिल्यापासून म्हणजे लग्न झाल्यापासूनच ते होतं आणि त्याचा तो स्ट्रेस आहे ना, तो सतत बिल्डअप होत होता. आणि नंतर अगदी सुसायडल थॉट्स पर्यंत म्हणजे आत्महत्या करावी किंवा नैराश्य यावं, इतपत तो स्ट्रेस आहे ना, तो गेला होता. आणि तो स्ट्रेस वाढणारा स्ट्रेस आणि त्याच्यानंतर ते रसाचं थांबलेलं यापन म्हणजे जसं आपण याच्यामध्ये येतो मेनोपॉजकडे येतो. तर त्या ठिकाणी जे काय रसाचं यापन थांबतंय, तर त्याच्यामध्ये जी काय रसधातू जो आहे ना, तो पूर्णपणे व्यवस्थित तयार होत गेला नाही. तर त्याच्या ठिकाणी जे स्तनाच्या ठिकाणी झालेली अभिव्यक्ती जी आहे, गाठीची अभिव्यक्ती, तर त्या पद्धतीची संप्राप्ती जी आहे ना, ती आपल्याला बघायला मिळाली होती. बऱ्याचशा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये तुम्ही जर व्यवस्थित हिस्ट्री घेतलीत ना, तर तुम्हाला हा हेतू जो आहे ना, तो अगदी स्ट्रॉंग बघायला मिळतो. म्हणजे चिंतन चिंतनात जे वरती वर्णन केलेलं आहे ना, तर त्याचा हेतू जो आहे ना, तो आपल्याला खूप स्ट्रॉंग बघायला मिळतो. तर ह्या पेशंटमध्ये आपण ऑपरेट करायला सांगितलं आणि ऑपरेट केल्यानंतर आपली चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा जी आहे ना, ती आपण चालू केली होती. हे त्याचे हेतू जे काही ते लिहिलेले आहेत मी इथे समोर. तर त्या चिकित्सेमध्ये तुम्ही बघू शकता, की वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे रसौषधी तर वापरलेलीच आहेत त्याच्यामध्ये. तर ते रसौषधीसोबत लघुमालिनी वसंत सारखं रसावरती जाणारं औषध ब्रह्मरसायन वापरलं होतं. रसायन चिकित्सा जी आहे ना, म्हणजे लाभोपायू शस्त्राणाम रसादीनाम रसायनम हे जे सांगितलंय म्हणजे रसापासून शुक्रापर्यंतचा प्रवास जो रसायन चिकित्सा जो आहे ना, तो फार इम्पॉर्टंट राहतो. म्हणजे हे असे जे प्रकार जे आहेत ना, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर किंवा किडनी फेल्युअर ह्या पेशंटमध्ये ना, तुम्ही तुमची चिकित्सा जी काही देत असाल ना, तर त्याच्यामध्ये रसायन औषधांचा वापर जर केलात ना, तर खूप चांगला परिणाम येतो आणि पेशंट जो आहे ना, तो लाँग टर्म म्हणजे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वांटिटी ऑफ लाईफ हे खूप चांगल्या पद्धतीने वाढलेलं आपल्याला दिसतं. तर त्याचाच विचार करून च्यवनप्राश सारखं औषध जे आहे ना, ते ह्या पेशंटला आपण बरेच दिवस चालू ठेवलं होतं किंवा इमोन अजून सुद्धा ती पेशंट आता ह्या केसला सुद्धा 8 ते 9 वर्ष झाली. अजून सुद्धा तो पेशंट च्यवनप्राश जो आहे ना, तो सेवन करतोय. शिरपाक जे आहेत, गुरुची मुस्ता पिंपळी शिरपाक, तर तो शिरपाक जो आहे ना, तो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे धातूमधलं जे काय धातूमधला जो पाक आहे तो थांबवण्यासाठी आणि धातू बल वाढवण्यासाठी, धातू वर्धनासाठी आपण हा शिरपाक वापरला होता तिला आणि त्या पद्धतीची चिकित्सा जी आहे ना, ती आपण तिला केली होती. किमोथेरपी चालू असताना सुद्धा आपली औषधं साइड बाय साइड तिची चालू होती. पेशंटला जवळ-जवळ 6 किमो दिल्या गेल्या. त्या 6 किमोमध्ये पेशंटला थोडासा सुद्धा त्रास जाणवला नाही किंवा पेशंटचं केस गळणं किंवा शरीरामध्ये उष्णता वाढणं हे जे काही प्रकार आहेत, हे प्रकार तिला अजिबातच कुठल्याही प्रकारचे झाले नाहीत. कधीतरी अगदी भूक न लागणं वगैरे प्रकार व्हायचे, पण बाकी इतर कुठल्याही गोष्टी तिला जाणवल्या नाहीत. पेशंट व्यवस्थित किमोथेरपी टॉलरेट केली आणि आता सुद्धा म्हणजे त्यांनी ते काय म्हणतात त्याला प्लास्टिक सर्जरी करून आर्टिफिशियल ब्रेस्ट इम्प्लांट केलेला आहे आणि जवळ-जवळ 10 वर्ष झाली या गोष्टीला, तर सुद्धा आता पेशंट जे आहे ना, ते अगदी व्यवस्थित आहे. आता ही केस सीए ब्रेस्टची सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की चिंता हा जो फॅक्टर आहे ना, तर त्याच्यामुळे जी काही खराब झालेली संप्राप्ती जी आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण वरील प्रकारच्या औषधं देऊन जे आहेत ना, ती संप्राप्ती कमी करण्याचा किंवा संप्राप्ती जी आहे ना, ती वाढू देणार नाही, याचा विचार जो आपण केला होता. ह्याच्यामध्ये ना कल्याणघृताचा वापर सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. एक नेक्स्ट केस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी कल्याणघृत जे आहे ना, ते वापरलं ते सांगतो. थायरॉइडायटिसची केस आहे. त्याच्यामध्ये गलेदहा किंवा गलेशूल किंवा शूल बऱ्याचशा थायरॉइडच्या पेशंटमध्ये किंवा बऱ्याचशा गन्नमालेच्या पेशंटमध्ये किंवा ज्या पेशंटमध्ये सर्व्हायकल लिम्फॅडेन्युपॅथी तयार होते ना, अशा पेशंटमध्ये तुम्हाला जीर्णज्वराचा विचार जो आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. हा मुद्दा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना, जर जीर्णज्वराची औषधं दिली गेली किंवा जीर्णज्वराचा विचार जर केलात ना, तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर रिझल्ट मिळतात. तर त्यामुळे थायरॉइड असेल किंवा सर्व्हायकल लिम्फॅडेन्युपॅथी असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक चिकित्सा जी आहे ना, ती करायलाच पाहिजे. पण त्यासोबत काही ना काहीतरी जीर्णज्वराचं औषध त्या पेशंटमध्ये देणं गरजेचं आहे. जीर्णज्वर म्हणजे काय? आता तर जीर्णज्वरामध्ये पुनरावृत्त ज्वराचा काढा जो आहे ना, तो आपण बऱ्याच पेशंटमध्ये देतो. तर त्या पद्धतीने तो वापरणं आपण जास्त गरजेचं आहे. ओके. थायरॉइडायटिसच्या पेशंटमध्ये हे गलेदाह, गलेशूल ज्या गोष्टी होत्या, त्या तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर लवण रस जो आहे तो अतिप्रमाणात होता त्याचा. चिकित्सा बघताना तुम्ही चिकित्सेमध्ये जे काही औषधं वापरली आहेत ना, तर त्याच्यामध्ये एक शिरपाक जी आहे ना, ती संकल्पना वापरलेली. त्या शिरपाक संकल्पना जसं रसावरती दूध जातं, मगाशी जसं सुरुवातीला मी सांगितलं, तर त्या रसाचा विचार करून जी विलारी, बला, लघुपंचमूळ, गुक्षूर, सारिवा यासारखी द्रव्ये जी आहेत, ती रसावरती जाणारी द्रव्ये जी आहेत ना, त्यांचा वापर केलेला आहे. आणि रात्री झोपताना जे पाटा मिश्रण, वाकेरीचं भात आणि जटामांसी हे जे कॉम्बिनेशन जे आहे, तर ते बऱ्यापैकी ज्या ज्या पेशंटमध्ये स्ट्रेस फॅक्टर जास्त इन्व्हॉल्व असतो किंवा जे पेशंट जास्त चिंता करतात ना, अशा पेशंटमध्ये आपण हे कॉम्बिनेशन जे आहे ना, ते बऱ्यापैकी वापरतो. फणसळकर शास्त्री जे आहेत, मोठे वैद्य होते पूर्वीचे, तर त्यांच्या वापरामध्ये हे कॉम्बिनेशन आहे. तर ते सुवर्णयुक्त, सारस्वतारिष्ट आणि कल्याणघृत
त्याच्यासोबत हे औषध वापरायचे. तर त्या पद्धतीचा विचार म्हणजे गाडगीळ सर जे आहेत आपले ते पण हे औषध बऱ्यापैकी वापरायचे. तर त्यांच्याकडूनच हे औषध मला मिळालेलं. तर त्या पद्धतीचा वापर जो आहे ना तो आपण ह्या पेशंटमध्ये केलेला आहे. रक्तकल्याण घृतामध्ये फक्त एकच आहे की रक्तपाचक जे आहे, पटोल चारिवा मुस्ता पाटा कुटकी ह्याचा काढा आणि कल्याण घृताचं औषधं. ह्या काढ्यामध्ये ती कल्याण घृताची औषधं आणि तूप असं सिद्ध करून दिलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की कॅन्सर किंवा किडनी फेल्युअर अशा केसेसमध्ये किंवा लॉंग टर्म थायरॉइडायटिस किंवा ऑटोइम्युन डिसीज आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला रक्ताला अनुसरून चिकित्सा जी आहे ना, ती बऱ्याच वेळा करावी लागते. तर ती रक्ताला अनुसरून चिकित्सा करत असताना तुम्हाला रक्तपाचकाचा वापर जो आहे ना, तो बऱ्याचशा योगात करावा लागतो. तर त्याच्यामुळे रक्तपाचकाचा असा तुपाच्या संबंधित सुद्धा वापर जो आहे ना, तुम्ही रक्तपाचकाचा काढा करून त्याच्यामध्ये कल्याण गुळाचे कंटेंट टाकायचे आणि त्याचं तूप सिद्ध तयार करून रक्त कल्याण गुळ जर दिलं पेशंटला, तर रक्तप्रसारण सुद्धा खूप चांगलं होतं आणि मनावरती काम सुद्धा आहे ना, ते खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसतं आपल्याला. ह्याच्यामध्ये बलादी योग नावाचं जे काही औषध आहे, तर ते सर्व धातुगत विषांमध्ये आपण वापरतो. बऱ्याचशा पेशंटमध्ये आपण तुम्ही बघू शकता की थायरॉइडची गोळी बरेच वर्ष झाले घेत असतात किंवा बरेचसे लोक अँटासिड किंवा बरेचसे लोक पेन किलर वगैरे बरेच वर्ष घेत असतात आणि किंवा पेन किलर सुद्धा घेत असतात. तर अशा लोकांमध्ये बलादी योग जो आहे ते चरक चिकित्सा आणि विषय चिकित्सेमध्ये आलेले आहे. तर सर्व धातुगत विषयांमध्ये हे बलादी योग वापरायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये बला, नागबला आणि मधुक म्हणजे मोहाची फुलं यांचा उल्लेख केलेला आहे. तर ते जे औषध जे आहे ना, तर ते वापरलं तर ते सगळ्या धातूमधल्या विषाचा नाश करण्यास सांगितलेलं आहे. त्या पद्धतीचा उपयोग जो आहे ना, तो आपण बऱ्याचशा ॲलोपॅथी औषधं चालू असताना त्या बलादी योग वापरत असतो. पेशंटचे रिझल्ट तुम्ही बघू शकता. नेक्स्ट केस जी आहे, तर त्याच्यामध्ये सर्व्हायकल लिम्फॅनोडोपॅथी जी सांगितली. सर्व्हायकल लिम्फ नोड त्या पेशंटचे सुजलेले होते आणि त्या पेशंटनी मग त्याच्यामध्ये यूएसजी पेशंटनी केली होती आणि यूएसजी केल्यानंतर मग ते बेनाइन नॉन रिएक्टिव्ह लिम्फ नोड्स त्याच्यामध्ये आले होते. तर ह्या पेशंटमध्ये आपल्याला आहे ना अगदी सुरुवातीपासून ज्वर म्हणजे जी आपल्याकडे जेव्हा आली, तेव्हा तिला ज्वर नव्हता. पण आधीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आधीच्या चिकित्सेमध्ये बघितलं ना, तर तुम्ही आधीच्या हेतूमध्ये बघितलत ना, तर त्या पेशंटला संध्याकाळच्या वेळेस अंग मोडून येणं, अंग मोडून येणं, अंग मोडून येणं किंवा संध्याकाळच्या वेळेस ताप अंगशिरामध्ये असणं, अशी जी काही जीर्णज्वराची लक्षणं जी आहेत ना, ती प्रधानतेने दिसत होती. तर त्याच्यामुळे हेतूमध्ये तुम्ही बघू शकता, की याच्यामध्ये जीर्णज्वराचा विचार जो आहे ना, तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि चिकित्सा करताना सुद्धा आपण त्या जीर्णज्वराचा विचार करून म्हणजे पुनरावृत्त ज्वराचा जो काढा आहे, किरातिक्त, मुस्ता, परपटक, अमृता आणि अर्गोदमृत हा जो काढा आहे, तो काढ्याचं औषध आहे, त्याचा घटक द्रव्यांचा वापर जो आपण केला होता. आपल्या दवाखान्यात बऱ्याचशा पेशंटमध्ये आपण किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये किंवा असे जे सर्व्हायकल लिम्फ नोडचे पेशंट आहेत त्याच्यामध्ये किंवा थायरॉइडच्या पेशंटमध्ये हे जीर्णज्वराचं औषध जे आहे ना ते वापरत असतो किंवा पुनरावृत्त ज्वराचं औषध वापरत असतो. त्याच्या वेगवेगळ्या कल्पना तयार करून ठेवलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्याचंच तूप तयार केलेलं आहे, त्याचंच चूर्ण तयार केलेलं आहे, त्याचंच आपण अरिष्ट पण तयार करून ठेवलेलं आहे. असं पेशंटच्या अवस्थानुरूप म्हणजे कफाचा अनुबंध असताना अरिष्ट, पित्ताचा अनुबंध असताना तूप अशा प्रकारचा विचार जो ना तो आपण करतो आणि त्या पद्धतीने पेशंटला आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या म्हणजे पुनरावृत्त ज्वराच्या त्या देत असतो. ह्या पेशंटला आपण ह्या गोष्टी ज्या आता सांगितलेल्या समोर त्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर तिचे सर्व्हायकल लिम्फ नोड जे आहेत ना, हे बऱ्यापैकी पूर्ण गेलेले आहेत. आता नवीन सोनोग्राफी जी आहे ना, ती नवीन सोनोग्राफी मी पेशंटला आता काढायला सांगितलेली आहे. आता सध्या पेशंटचा ESR आणि या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल आहेत. नवीन सोनोग्राफी सुद्धा झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला शेअर करतो. पण आता जी काय लक्षणं जी आहेत किंवा दर्शन परीक्षा आहे त्याच्यामध्ये तर एक कुठल्याही प्रकारचा लिम्फ नोड वगैरे आपल्याला जाणवत नाही. तर अशा पद्धतीचा रसाचा विचार जो आहे ना, तो आपण अशा प्रकारच्या पेशंटमध्ये करू शकतो. ऑफकोर्स हे अनुक्त व्याधी आहे, ते काही ग्रंथात सांगितलेलं नाही. पण प्रॅक्टिसमध्ये म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच जो जागा राहायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या केसेस किंवा अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ना, त्या खूप जास्त प्रमाणात दिसतात. तर एवढंच मला म्हणजे सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे, की हा रसाचा विचार जो आहे ना, त्या अनुक्त व्याधींमध्ये तुम्ही जेवढा चांगल्या प्रकारे कराल आणि त्या पद्धतीने जर औषध दिलीत ना, तर तुम्हाला पेशंटमध्ये रिझल्ट जो आहे ना किंवा चिकित्सा जी आहे ना, ती तुमची नक्कीच लवकरात लवकर फलदायी राहील आणि पेशंटला सुद्धा आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे चिकित्सा मिळाल्यामुळे पेशंटचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. थँक यू व्हेरी मच. आत्ता मला जे काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील, तर त्या आता तुम्ही लोकं विचारू शकता. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर या माहितीपूर्ण सेशनसाठी. आमचं नक्कीच प्रेरण या माहितीपूर्ण सेशनमुळे नक्कीच झालेलं आहे. तर आता उपस्थित सर्व वैद्यांना विनंती आहे की तुमच्या शंका कृपया चॅटबॉक्समध्ये लिहून पाठवाव्यात.
कुणाला काही अधिक माहिती या विषयाला धरून शेअर करायची असल्यास ती सुद्धा तुम्ही लिहून पाठवू शकता. तर ते पुनरावर्तक जे चूर्ण आहे ते किती क्वांटिटी मध्ये वापरता म्हणजे जनरली काय डोसमध्ये? करतो, पुनरावृत्त ज्वराचा काढा जो आहे ना, तो पुनरावृत्त ज्वराच्या काढायला त्या पुनरावृत्त ज्वराची जी चूर्ण आहेत त्याच्या भावना देऊन ठेवलेल्या आहेत. आणि माझा चूर्णांचा वापराचा डोस सुद्धा आहे ना, तो बऱ्यापैकी कमी आहे. म्हणजे पुड्यांमध्ये मी औषधं बांधून देतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा ती साधारण एका पुडीमध्ये एक 2 गुंज किंवा 3 गुंज जास्तीत जास्त एवढा मात्रेतच मी वापरतो. अगदी 750 mg एवढा डोस आहे किंवा 250 mg एवढा डोस त्याचा वापरतो, चूर्णाचा डोस. भावना दिल्यामुळे तुम्हाला खूप कमी प्रमाणात भासून मिळते. हां, म्हणजे भावना देऊन ठेवलेलं आहे ना ते, त्याच्यामुळे त्याची मात्रा सुद्धा कमी लागते आणि हं. मात्रावर बेसिजम असं जे सांगितलंय, म्हणजे औषध जे आहे ना ते मात्रेप्रमाणे असलं पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने जर औषध दिलं गेलं तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसतो. सूक्ष्म औषध दिलं, अल्प मात्रा उपयोगित जे सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने अल्प मात्रेत जरी औषध वापरलं तर त्याचा परिणाम दिसतो. मी मगाशी जर सांगितलं ना, की तुम्हाला जर ती संप्राप्ती जर कळली किंवा तुम्हाला तर ते हेतू जर व्यवस्थित मांडता आले ना, तर अगदी छोटी-छोटी औषधं किंवा कमी प्रमाणात दिलेली औषधं जी आहेत ना, ती सुद्धा खूप मिरेकल काम करून जातात. थँक्यू सर. खूप छान झालं हे. मी एक प्रश्न टाकला, तो कसा बघायचा त्याच्यावर? सर मला एक प्रश्न आहे विचारू? बोला ना मॅडम. सर आता बऱ्याच रुग्णांमध्ये मेरिना डिव्हाइस इन्सर्ट केलेलं असतं आणि पिरियड थांबवलेले असतात. तर हं. या केसेसमध्ये आपण काय विचार केला पाहिजे? पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स यायला नको यासाठी. आत्ता हा चांगला प्रश्न आहे मॅडम, कारण माझ्याकडे पण आता अशा बऱ्याच केसेस आहेत, की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर ते जे काय ना, तो हा रज हा सुद्धा एक प्रकारचा नैसर्गिक प्रक्रिया सांगितली आहे ना, किंवा तो वेग सांगितलेला आहे. तर तो जर वेग आपण अवरोध केला किंवा जर आपण त्या पद्धतीने जर त्याला जर बाहेरच पडून दिलं नाही ना, तर त्यामुळे सुद्धा आहे ना बरेचसे कॉम्प्लिकेशन उत्पन्न होतात. जनरली रजा संबंधित घटना ज्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये सर्व्हायकल सीए किंवा ब्रेस्ट सीए जो आहे ना, तो मी आता बऱ्याच पेशंटमध्ये बघतोय. तर हा हा विचार जो ना, तो खूप महत्वाचा आहे, की हे जे मेलिना वगैरे इन्सर्ट केलेले पेशंट असतात ना, तर त्याच्यामध्ये हा परिणाम तुम्हाला नक्की जाणवतो. आता मग प्रिकॉशन म्हणून आपण काय द्यायचं त्यांना? तर केलेलं तर आहे तर इन्सर्ट, त्याचा पण पेशंट येतात आपल्याकडे. रसधातू जो आहे ना, रसधातू कसा चांगला राहील, तर त्याच्याच पद्धतीने रसाचं एखादं रसायन जे आहे ना, तर आता बऱ्याच पेशंटमध्ये मी काय करतो, ब्राह्मरसायन, मी तुम्ही एका पेशंटमध्ये बघितलं असेल किंवा ब्राह्मरसायन सारखं औषध जे आहे ना, त्या पेशंटला मी बरेच दिवस घ्यायला लावतो. किंवा कुष्मांड रसायन जे आहे ना, मग कुष्मांडलीय हे प्रकृतीनुसार, किंवा पित्ताचा अनुबंध असेल तर कुष्मांडलीय आणि जर कफाचा अनुबंध असेल तर ब्राह्मरसायन, असं मी त्या पेशंटला बरेच दिवस घ्यायला सांगतो कंटिन्यूअस. ओके सर. मग किंवा रसपाचक आपण रसपाचक ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो आपण, नक्की देऊ शकतो. हं, हं. पण थँक्यू. कसं कशी म्हटलं तसं लागोपाठी शस्त्रानं रसादिनाम रसायनम, रसायन जी आहे ना चिकित्सा होणं गरजेचं आहे. त्यामुळे रसायन चिकित्सा व्हायची असेल तर एखादं रसायन जर दिलं ना, तर चांगला लॉंग टर्म परिणाम चांगला दिसतो, असं होतं. ओके सर. थँक्यू. याच्यामध्ये एक वाकेरीचं भात म्हणून प्रश्न आलाय, सोनाली वाल्वेकर म्हणून मॅडमचा. वाकेरी भात एक वनस्पती आहे. त्या वाकेरीचं भातामध्ये काय होतं, की ती वाकेरी म्हणून वनस्पती आहे ना, तर त्याच्या वाकेरीचं भात म्हणजे नक्की काय आहे, तर ती वाकेरीचं भात ती सह्याद्रीच्या रांगांमध्ये मिळणारी वनस्पती आहे. जेव्हा ते कडेकपारी पडतात, म्हणजे भूस्खलन होतं ना, तर त्यावेळेस त्या ज्या काय वनस्पतीचे रूट्स आहेत ना, त्या रूट्सच्या इथे ज्या गाठी लागलेल्या असतात त्याला वाकेरीचं भात असं म्हणतात. जनरली ही वनस्पती मी जी आहे ना, ती बऱ्याच वेळा डीप संप्राप्ती किंवा डीप रूटेड संप्राप्ती जी आहे ना, त्याच्यामध्ये वापरतो. वाकेरीच्या भाताचा उल्लेख तुम्हाला वाघ देसाई सरांचं पुस्तक आहे ना, औषधी संग्रह, त्याच्यामध्ये बघायला मिळेल. मानस रुग्णांमध्ये विचार कसा करायचा? मी जसं मगाशी म्हटलं, की ध्यानधारणा, उपासना ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या धीर-धैर्य आत्मादी विज्ञानम मनोदौषधम परम. हे जे चरकाचार्यांनी सांगितलं सूत्र आहे, ते धीर-धैर्य आत्मादी विज्ञानम. या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या पेशंटमध्ये त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे. त्यासोबत शिरोधारा आहे, म्हणजे औषधी जर बघायला लागतं शिरोधारा आहे, किंवा मगाशी म्हटलं तसं कल्याणाकृत आहे. ब्राह्मीचा विचार आपण याच्यामध्ये करू शकतो, किंवा जटामांसी फांट जो आहे, तो मी बऱ्याच पेशंटमध्ये देत असतो. किंवा फणसर्कर शास्त्रींचं जे कॉम्बिनेशन सांगितलं, पाटामांसी पाटा मिश्रण आणि अनंता, किंवा पाटा मिश्रण अनंता मांसी एसटी, असं कॉम्बिनेशन जे आहे ना, ते बऱ्याच पेशंटमध्ये मी देतो. त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने मानस लक्षणं जी आहेत ना, ती कमी करण्यासाठी होतो. बलादी योगाबद्दलची माहिती मी आता मगाशी सांगितली तुम्हाला. त्याचा रेफरन्स जो चिकित्सास्थान 23 अध्यायात आहे. विषय चिकित्सेमध्ये आलेलं आहे ते.
धातुगतम विषम जे आहेत अशी त्याची परिस्थिती आहे. मेनोपॉझल अँझायटी आणि रसधातू यांचा विचार कसा करायचा, औषधांचा विचार कशा पद्धतीने करता येईल. मेनोपॉझल हा पण विचार खूप चांगला आहे. बऱ्याचपैकी काय होतं, मेनोपॉजच्या वेळेस रसाचं यापन जे आहे ना ते थांबलेलं असतं. तर ते रसाचं यापन थांबल्यानंतर रसधातू कसा चांगला राहील शरीरामध्ये, तर तर्पण त्याचं कसं होत राहील, याच्यासाठी शतावरी कल्पासारखं औषध जे आहे ना ते लॉंग टर्म पेशंटनी घ्यावं. म्हणजे मेनोपॉज, आता तो मेनोपॉज कसा ओळखायचा, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण आईचा पिरियड किंवा मावशीचा पिरियड किंवा मोठ्या बहिणीचा पिरियड कधी गेलाय, तर त्याच्यानुसार आपण मेनोपॉज बऱ्यापैकी ठरवत असतो. आजकाल आता ते काय आई आणि मावशी, म्हणजे मावशी तर राहिलेलीच नाही, मोठी बहीण पण राहिलेली नाही. विचार ही गोष्ट वेगळी आहे. पण ज्या काही गोष्टी आपल्याला समोर दिसतात ना, तर त्याच्यामध्ये जर मेनोपॉज जर सारखी लक्षणं आपल्याला दिसत असतील, तर त्यावेळेस शतावरी कल्प आपण बऱ्याच वेळा पेशंटला घ्यायला लावतो किंवा दाढीमादी घृतासारखं औषध, हे जे काय रसायन म्हणून सुद्धा उपयोगी पडतं आणि असं रसाचंही आपण करणार, जे पांडूमध्ये आलेले रसाचंही आपण करणार आहे, तर त्याचा उपयोग जो आहे ना तो आपण बऱ्यापैकी करत असतो. तर असं ते लॉंग टर्म घ्यायला पाहिजे. जर अशा वेळेस चिडचिडपणा जास्त होत असेल किंवा डिप्रेशन सारखी घटना घडत असेल आणि अशाच वेळेस काय होतं की नेमकं घरातलं जर कोण लक्ष देत नसेल ना, तर तो मेनोपॉज जास्तच अवघड होतो. अशा वेळेस सुवर्णयुक्त सारस्वतारिष्ट जे आहे ना, ते रात्री झोपताना पेशंटला 3 चमचे घ्यायला सांगायचं. एक साधारण एखाद वर्ष जरी पेशंटने जरी घेतलं, तरी त्याचे जे काही हार्मोनल जे चेंजेस जे आहेत ना, ते खूप चांगल्या पद्धतीने आपण नक्की सॉर्ट आउट करू शकतो. धातुपाचक गण याचा शास्त्राधार काय? भैयाराव गौतमजी मोठे वैद्य होते, तर त्यांनी हा धातुपाचकाचा विचार जो आहे ना, तो खूप सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये ज्वरामध्ये जे काय कलिंगा पटोलसे पत्रम कटुकुरोहिणी पटोलसारी व मुस्ता पाटा कटुकुरोहिणी असे जे सांगितलेले आहेत ना, ज्या 6-7 गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्याचा आपण धातुपाचक जो आहे ना म्हणून वापर करत असतो. अ, आता ह्याला डायरेक्ट ग्रंथाधार म्हणजे कोणी सांगितलं असं म्हणता येणार नाही. पण वृद्ध वैद्य जे आहेत ना, हे खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर करत आलेले आहेत. तर त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीचा विचार जो आहे ना, तो करत आलेलो आहे. मग रसपाचक, रक्तपाचक, मांसपाचक, मेदोपाचक, अस्थिमज्जापाचक असा विचार जो आपण तो करत आलेलो आहे. पालित्य याचा विचार कसा करावा? पालित्य म्हणजे केस पिकणं. त्याचा विचार जो आहे ना, तर तो त्याच्यामध्ये धातुपाक जो आहे ना, तो लवकरात लवकर शरीरामध्ये तयार होतोय. तर त्याच्यामुळे पालित्य जो आहे ना, तर आपण बघू शकतो हे बऱ्याच केसेसमध्ये दिसतं. आजकाल म्हणजे अगदी माझ्याकडे 8 वर्षाची मुलगी आहे. तिच्या आता केस पिकलेले आहेत. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचा विचार जो आहे ना, हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे जर अतिप्रमाणात पॅकेज फूड किंवा अतिप्रमाणात पित्त वाढवणे घटना किंवा अतिप्रमाणात उष्ण पदार्थ जर आपण सेवन करत असू ना, तर त्याच्यामुळे सुद्धा पालित्य जे आहे ना, ते आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीचा विचार करत असताना आपण त्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आधी पहिल्यांदा संक्षिप्त क्रियायोग निदान परिवर्जन हे करणं गरजेचं आणि त्याच्यासोबत ह्या पाक थांबवणाऱ्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामध्ये पाक थांबवणाऱ्या गोष्टींमध्ये धात्र्या अवलयासारखं औषध, म्हणजे धात्रीचा अवलय जो आलेला आहे पांडू चिकित्सेमध्ये, तर त्यासारखं औषध मी बऱ्याच पेशंटला देतो किंवा च्यवनप्राश सुद्धा बऱ्याच पेशंटमध्ये वापरतो. ज्यांनी पलित्य म्हणजे केस पिकणं जे आहे ना, ते आपण थांबवतो. त्याच्यावरती लावण्यासाठी केशकृष्णीकरण तेल आले निधर देशपांडे सरांच्या पुस्तकात यशस्वी औषधमध्ये, तर त्याचा एक वापर मी पेशंटमध्ये करतो. तर अशा पद्धतीची पालितची चिकित्सा जी आहे ना, ती आपण करू शकतो. नस्याचा उपयोग सुद्धा याच्यामध्ये खूप चांगला आहे. नस्य सुद्धा वापरलं पाहिजे. अणुतेलाचं नस्य जे पेशंटला आपण दिलं, तर त्याने सुद्धा पालित्य जे आहे ना, ते कमी व्हायला मदत होते. अगदीच 40 वर्षानंतरचं वगैरे पालित्य जे आहे ना, ते मी काय ट्रीट वगैरे करत नाही. मी त्यांना सरळ सांगतो, की तुम्ही एक तर केस काळे करा किंवा त्या पद्धतीने बघा. पण जे अगदी तरुण वयातले लोकांचे केस काळे झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये हा चिकित्साचा विचार मी नक्की करतो आणि त्याचा पेशंटला उपयोग होतो. कॅन्सरची चिकित्सा करताना किमोथेरपी सुरू ठेवावी का? आता हा कसा विषय माहितीये जरा थोडासा मेडिको लिगल विषय आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याकडे किमोथेरपी हे पण विषाप्रमाणे चिकित्सा करतं असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला काय होतं, की ती चिकित्सा किमोथेरपी सुरू करावी की नको? असं आपल्याला बरेच पेशंट विचारतात. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, की काही पेशंटमध्ये आपल्याला असं पण जाणवतं, की बाबा किमोथेरपी आपण केली आणि त्याच्यामुळे पेशंटला खूप चांगला परिणाम आलाय. पेशंटचा जीव वाचलाय, असं पण दिसतं. पण काय होतं ह्याच्यामध्ये, आपण ॲज अ वैद्य किंवा मेडिको लीगल गोष्टींमध्ये आपल्याला जास्त पडायचं नसेल, तर मी पेशंटला स्वतः काय करतो ते मी सांगतो. मी अगदी सुवर्णमध्ये त्याचं सांगतो, की किमोथेरपीचे जे काही साइड इफेक्ट होणार नाहीत, त्या पद्धतीची आयुर्वेदिक औषधं तुम्ही एका साइडला चालू करा आणि त्याच्यासोबतच जो काही आजार झालेला आहे, कॅन्सर झालेला आहे, तर त्याचं सुद्धा व्याधी प्रतिनिक औषध. अशा पद्धतीचा विचार जो आहे ना, तो मी पेशंटला करतो आणि त्या पद्धतीने औषध देतो. आता सीए ब्रेस्टच्या पेशंटमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, की त्या पद्धतीचीच औषधं जी आहेत ना, म्हणजे मकर ध्वज किंवा वसंत कल्प वगैरे जे आहेत ना, मी ते एका बाजूला चालू ठेवले होते आणि त्याच्यासोबत रसायन औषधं अशी चालू ठेवली होती. तर मी आता माझ्याकडे जे येणारे पेशंट जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये ह्याचा विचार जो ना, तो नक्की त्या पद्धतीनेच करतो आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट देतो. अगदीच पेशंटला किमोथेरपी वगैरे करायची नाही
आणि मी सगळ्या गोष्टी मॅनेज करतो असं वगैरे जे आहे ना ते मी कधी केलेलं नाही स्वतः, असं वैयक्तिक केलेलं नाही. जर कोण तसं करत असेल तर मग मी त्यांच्याकडे त्यांनी मला नक्की काही करावं. पण काय होतं की पेशंट जे आहेत ना, ते पेशंट मग बाहेर मग नंतर कसं होतं की पेशंट बॅड झाला तर त्याचे नातेवाईक वगैरे आहेत ना, ते त्या पद्धतीनेच आपल्याला मग ते नावं ठेवतात की तुम्ही सांगितलं किमोथेरपी करू नका म्हणून आम्ही केली नाही. आमचा पेशंट खराब झाला. आमच्या शेजारच्या एकाला कॅन्सर झाला होता, त्यांनी किमोथेरपी केली आणि तो वाचला. मग आता ह्याला कोण जबाबदार वगैरे असे पेशंट प्रश्न विचारतात नंतर. तर त्याच्यामुळे सुवर्णमध्ये आपल्याला साधता आला पाहिजे आणि त्या पद्धतीची जर आपण ट्रीटमेंट केली ना, म्हणजे माझं तर कायम हेच म्हणणं आहे की आपण जर व्यवस्थित ॲलोपॅथीशी बाय हँड गेलो, तर काही जे दुर्धर आजार आहेत ना, म्हणजे किडनी फेल्युअर सारखे आजार वगैरे जे आहेत ना, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम जे आहेत ना, आपण पेशंटला देऊ शकतो. पेशंटची क्वालिटी आणि पेशंटची क्वांटिटी ऑफ लाईफ या दोन्ही अगदी नक्की आपण खूप चांगल्या पद्धतीने वाचवू शकतो, वाढवू शकतो. तर त्याच्यामुळे तसा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे इंटिग्रेटेड विचार आहे ना, काही मोठ्या आजाराबाबतीत तर नक्की व्हायला पाहिजे. असं मला वैयक्तिक वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. काही जे काही म्हणजे अगदीच वैद्य काही लोकांना हे पटणार पण नाही. पण मला असं वाटतं, की अशा पद्धतीने जायला पाहिजे. सर मकरध्वज, वसंत कल्प यांचा रसदृष्टीमध्ये डिफरन्शियल कसा करावा? कोणत्या अवस्थेमध्ये कोणता कल्प वापरावा? कसे ठरवावे? आता मला सांगितलं ते मकरध्वज वगैरे जे आहेत ना, ते रसायन म्हणूनच मी जास्त वापरलेले आहेत त्यांना. वसंत कल्पाचा वापर जो आहे ना, लघुमालिनी वसंत वगैरे जे आहेत ना, ते रसावरती म्हणजे रसाच्या ठिकाणी ग्रंथीसारखी लक्षणं उत्पन्न असतील ना, तर त्या ठिकाणी लघुमालिनी वसंतसारखं औषध जे आहे ना, ते वापरावं. किंवा मगाशी मी जसं सांगितलं, की जे प्रेग्नन्सीच्या ज्या काही कंडिशन आहेत, म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये लघुमालिनी वसंत, नंतर बच्चूचं वजन वाढवण्यासाठी अंड घातलेलं मधुमालिनी वसंत आणि त्याच्यानंतर मग सुवर्ण जे ओजवर्धक आहे, जे 8व्या महिन्यात ओज अस्थिर होत असतं, तर त्यामध्ये ओझे वाढवण्यासाठी सुवर्णकल्पांचा वापर म्हणजे सुवर्णमालिनी वसंत अशा पद्धतीचा वापर जो आहे तो आपण नक्की करू शकतो आणि तशा पद्धतीनेच तो करावा. इंद्रवृत्तासाठी परत केस येण्यासाठी काय द्यायचं? आता इंद्रवृत्ताचं पण कारण जर ते कफाचं आवरण तयार झालं त्याच्यामुळे जर होत असेल, तर ते कफाचं आवरण काढण्यासाठी तुम्ही चिकित्सा जी आहे ना ती पोटातनं दिली पाहिजे. जनरली कृमींचं औषध वगैरे दिलं तर ह्याच्यामध्ये खूप चांगला फरक पडतो. इंद्रवृत्तासाठी जयपाळ बीज बरेच जण लावायला देतात. त्याचा उपयोग सुद्धा चांगला आहे. इंद्रवृत्तासाठी मी एक तेल स्वतः बनवलेलं आहे, काही कंटेंट घालून. तर ते मी नक्की तुम्हाला या ग्रुपवरती शेअर करतो नंतर लेक्चर झाल्यानंतर. तर ते तुम्ही तेल वापरून बघा. त्याचा सुद्धा इंद्रवृत्तासाठी खूप चांगला उपयोग आहे. आणि पोटातनं जी औषधं वापरायची आहेत ना, त्याच्यामध्ये कफग्न चिकित्सा आणि कृमिग्न चिकित्सा यांचा वापर करावा. ते रक्त कल्याणक तुम्ही म्हणाले त्याचे थोडे निर्माण पद्धतीवर सांगा ना. रक्तपाचक जे आहे कपलसारिवा मुस्ता पाटा कटुकुरुईनी हे जे आहे याचा काढा तयार करायचा आणि कल्याणकृत जे आहे ते कल्याणकृत वाघबट उत्तर स्थान 6व्या अध्यायामध्ये आलेले अपस्मार चिकित्सा 7व्या अध्यायामध्ये आलेले. तर त्याचे जे कंटेंट आहेत ना तर ते कंटेंट ते सगळे त्याच्यामध्ये घालायचे त्या काड्यामध्ये आणि घृतकल्पनेनुसार घृत जे आहे ना ते सिद्ध करायचं. तर त्याला रक्त कल्याण घृत असं आपण नाव दिले. हे ऍक्च्युली हे माझं औषध नाही, हे सुद्धा गाडगीळ सरांचंच औषध आहे. त्यांनी मला एका कॅन्सर पेशंटमध्ये वापरायला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचा खूप चांगला परिणाम आल्यानंतर मी बऱ्याचशा इतर पेशंटमध्ये सुद्धा ते वापरायला सुरुवात केली. म्हणजे रक्तपाचक आणि कल्याणकचं कंटेंट दोन्ही एकाच वेळेला जसं काढा करायचा ना आणि मग ते सिद्ध नाही, नाही. करायचे. रक्तपाचकाचे कंटेंट आहेत ना आणि त्याचा काढा नाहीये. ते रक्तपाचक कंटेंट आहेत ना, कल्याणकृत जर तुम्ही वाचलं असेल ना, तर तुम्हाला बघायला मिळेल की त्याच्यामध्ये चूर्ण जे आहे ना, त्या चूर्णांमध्ये पाणी टाकून, घृत टाकून ते घृत सिद्ध करायला सांगितलेलं आहे. आपण रक्तपाचकाचा काढा जो आहे ना, तो द्रवद्रव्य म्हणून वापरतो त्याच्यामध्ये आणि तसं तयार करतोय. असं आहे. ओके ओके सर थँक्यू. ब्रेस्ट फिडिंग मदरसाठी स्तन्यवृद्धी हवी आहे. साठी कुठल्या वनस्पती द्याव्या? ब्रेस्ट फिडिंगसाठी मी आता जसं म्हटलं की शतावरी कल्प जो आहे ना, तो आपण बऱ्यापैकी पेशंटमध्ये वापरतो. मी मगाशी म्हटलं की तसं जो जो काही ब्रेस्ट फिडिंग जे स्तन्यक्षयाचा जो हेतू आहे ना, तो कमी करणं हे जास्त महत्वाचं आहे. तर त्या पद्धतीने स्तन्यक्षय जो आहे ना, तो घालवणं जे आहे ना, तर त्यासाठी आपण काय करू शकतो का? हा विचार करणं गरजेचं आहे. एक शेळीचं दूध म्हणजे शेळीच्या दुधात तयार केलेलं तूप आहे ना, आपण दवाखान्यात तयार करून ठेवलेलं आहे. कारण वाघबटाने काय सांगितलं जर आपल्याकडे तुम्हाला जर स्तन्याभावे वेच्छागम म्हणजे बकरीचं दूध किंवा गाईचं दूध असं द्यायला सांगितलं तर आपण जे शेळीच्या दुधामध्ये एक तूप तयार करून ठेवलेलं आहे. ते जनरली मी पेशंटसाठी देतो जे स्तन्यवृद्धी करणार आहे म्हणजे म्हणजे दूध जे आहे ना ते वाढवण्यासाठी उपयोगी पडतं. असं औषध मी त्यांना देत असतो. तर त्याचा उपयोग चांगला होतो. ते स्तन्यवृद्धी नक्की होते ते. चालेल. शुभंकर प्रश्न अं, संपलेत का सगळे? हो हो मॅम, सगळे संपलेत आता. यानंतर आयुर्वेद व्यासपीठ पनवेल शाखेच्या कार्यवाहक वैद्य लीटल खैरनार मॅडम यांना आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
तत्पूर्वी वैद्य शुभंकर सरांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड करून घ्या, म्हणजे काही जर शंका असतील कोणाच्या काही हा, तर त्यांनी त्या त्या ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये विचारल्यानंतर सुद्धा मी नक्की त्याचं उत्तर सरांचं देईन. लेक्चर खूप छान झालंय, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना काही हो विचारण्याचं हो गरज हो वाटणार आहे. आधी करून घ्या, म्हणजे मग सरांनाही रिप्लाय नक्कीच मॅडम. तिकडे. हो हो ओके, धन्यवाद. हो 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 थँक्यू. येस केलेलं आहे. एक शुभंकर, एकच मिनिट सर. उन्मादामध्ये पेशंट रिफ्युजेस टू टेक मेडिसिन्स, देन व्हॉट कॅन वी डू? तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जुगुप्सा पद्धत जी सांगितली आहे, तर त्या पद्धतीने आपण औषधं जी आहेत ना ती त्या पद्धतीने देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आहारामध्ये त्याच्या मिक्स करून किंवा त्याच्या अंगाला लावण्याची तेलं जी आहेत ते त्या पद्धतीने तयार करणं, अशा पद्धतीने करू शकतो. किंवा सिद्धार्थाखाली अगत जे आहेत ना ते स्नानाच्या पाण्यात टाकायला सांगितलेले आहे. तर तसा मी वापर केलेला आहे काही पेशंटमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही औषधं जी आहेत ना ती पेशंटला नक्की देऊ शकता. किंवा त्याची इतर जी काही औषधं चालू असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा ते रॅप करून किंवा कॅप्सूल पद्धतीने ते ॲलोपॅथीचं औषध असं भासवून त्या पद्धतीने जर ॲलोपॅथी औषध घेत असेल तर ते त्या पद्धतीने आपलं औषध सुद्धा कॅप्सूल पद्धतीने तयार करून त्याला देणं हे जास्त चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. आता बाकीचे जे काही प्रश्न असतील ना ते ग्रुपवरती विचारले तरी चालतील. शुभंकर सर, यू कॅन प्रोसीड. येस सर, येस सर. वैद्य विठ्ठल विठ्ठल खरनार मॅडम, मॅडम यांना मी विनंती करतो. विठ्ठल मॅडम तुम्ही म्यूट आहात. धन्यवाद शुभंकर. सर्वात प्रथम तर वैद्य संतोष देशमुख सर यांनी इतकं सुंदर रसप्रदोषज विकार व चिकित्सा यावर माहितीपूर्ण व्याख्यान दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार. सरांनी अगदी सिद्धांतिक भागापासून सुरुवात करून चिकित्सेपर्यंत आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे प्राणवह स्रोतस आणि रसवह स्रोतसाचा संदर्भ दाखवून एक नवीन दृष्टिकोन आपल्याला त्यांनी दाखवला. त्याचबरोबर रसाचे प्रमाण, विशेष कर्म, रससारतेचा महत्व हे सुद्धा सरांच्या लेक्चर मधलं आज एक मुख्य वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे मातेचा रस क्षयवृद्धी बघताना खरं तर सरांनी त्वचा काळवंटे किंवा त्वचा ज्याच्यासाठी आजकाल कॉस्मेटिक्समध्ये HA, BHA, नियासिनामाइड, हायलोक्लोरोनिक ऍसिड ह्या सगळ्या गोष्टींच्या वापरपेक्षा मला वाटतं की सरांनी जशी रसाची चिकित्सा, क्षयाची जेव्हा आपण चिकित्सा करतो तर काही न करता मला वाटतं त्वचा टवटवीत व्हायला आणि छान दिसायला मदत होईल नक्कीच. संतर्पणाबद्दल बोलायचं झालं तर जे आपले संतर्पणाचे रसदुष्टीचे व्याधी हेतू सांगितलेत तर PCOD हे सांगितलं जातंय. पण आता मॉडर्न मेडिसिन्सनेच त्याचं नाव बदलून PMOS केलेलं आहे. इट्स नॉट अ सिस्टिक डिसीज, इट्स अ मेटाबॉलिक डिसऑर्डर. म्हणजे आता त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की हा एक एंडोक्राईन डिसऑर्डर असून जो संतर्पणामुळे निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यावरचे जे काही त्यांनी आता जी काही नवीन एक रूल्स आणि रेग्युलेशन्स काढतायत की कशा पद्धतीने त्याची चिकित्सा व्हायला पाहिजे, तर याच्यामध्ये लाईफस्टाईल त्यांनी सगळ्यात महत्वाची घेतली. मेटाबॉलिक मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा लो स्पाइक होणारे जे काही गोष्टी आहेत त्याचा वापर त्यांनी खूप छान पद्धतीने केलाय आणि आयुर्वेदाने तो खूपच सुंदर सांगितलाय, जसं तो सरांनी आता इथे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे अजून सरांनी सांगताना अनुक्त विचारामध्ये जे काही व्याधी वापरले, ग्रंथातले व्याधी तर आपण सर्वच वाचू शकतो, पण अनुक्त विचारामधले जे व्याधी आहेत ते सरांचं खरंच वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे सरांनी जे सौमनस्य जननम गर्भधारणा, खरं तर आजकाल आपण बघतो की 15 ते 30% ज्या केसेस आहेत त्या अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीच्या आहेत. सरांनी अगदी शॉर्ट मध्ये, अगदी सोप्या भाषेमध्ये त्या अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी मध्ये एक सोपा उपाय आपल्याला सांगितलाय की सौमनस्य गर्भजननम किती महत्वाचा आहे आणि कुठेतरी हा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्या सर्वच वैद्यांना प्रॅक्टिसमध्ये नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी धन्यवाद सरांना. आणि सरांनी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच रसजम पुरुषम विद्यात रक्षसम रक्षसे प्रयत्नात. जर तुम्ही रसाचं रक्षण केलं तर आपोआपच तुमच्या सर्व धात्वाग्नींचं सुद्धा रक्षण होतं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला अग्नी जी आहे शांताग्नौ म्रियते इतकं आपल्याला अग्नीचं महत्व सांगितलेलं आहे, तर त्या अग्नीचं सुद्धा रक्षण होऊन तुमचं शरीर हे नक्कीच निरोगी होण्यासाठी मदत होते. यासाठी सरांनी इतकं सुंदर लेक्चर दिलं आणि इतकी सुंदर माहिती आपल्या समोर दिली. आणि जसं शुभंकरने म्हटलं की खरोखर फक्त पाण्याने नाही तर ज्ञानाने सुद्धा आपलं तर्पण सरांनी याच्यामध्ये केलंय, याच्यासाठी सरांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर वैद्य अनुराधा नाईक मॅम आमच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष, त्यांनी अतिशय सुंदर धन्वंतरी स्तवन म्हटलं, त्यासाठी त्यांचेही धन्यवाद.
त्याचबरोबर आज इथे उपस्थित असलेले वैद्य, अगदी 92 पर्यंत वैद्य संख्या आज आपली इथे गेलेली आहे, त्यासाठी सर्व वैद्यांना सुद्धा आपले धन्यवाद. इतर शाखेचे पदाधिकारी, त्याचबरोबर आयुर्वेद व्यासपीठ पनवेल शाखेचे कार्यकारीचे सदस्यही आज इथे उपलब्ध आहेत, त्या सगळ्यांचंच मी धन्यवाद मानते. त्याचबरोबर माझे सहकारी, ज्यांनी ही क्लिनिकल मीटिंगची धुरा अगदी यशस्वीपणे त्यांच्या खांद्यावर घेतली, ते वैद्य सायली कारेकर, वैद्य सोनाली शेटे आणि वैद्य शुभंकर नाईक, ज्यांनी आज सूत्रसंचालन केलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि माझ्याकडनं कोणी चुकून राहिलं असेल तर त्या सर्वांचे मी आभार मानून आजची मीटिंग ही संपली अशी जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू मॅडम.